सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदया, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधूंनो, या ठिकाणी 25 मार्च रोजी मी सचिव विभागाला पत्र देऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अभिनंदन ठराव घ्यावा याकरता सूचना केली होती आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी हा अभिनंदनचा ठराव आला आहे। तत्पूर्वी महापौर महोदय आपल्याला या ठिकाणी मला काही सांगायचं आहे की सन्माननीय सदस्यांनी एखादी सूचना या पटलावर किंवा कार्यक्रम पत्रिका घ्यावी त्याचा क्रम ठरवणं गरजेचं आहे आणि पहिल्या येणाऱ्याला पहिलं प्राधान्य असं सचिव विभागाच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेलं आहे। परंतु आमचे विषय पटलावर येण्याकरता आम्ही सूचना किंवा ठराव या ठिकाणी प्रश्नोत्तरं मांडतो, परंतु ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये समावेश करताना त्याचा क्रम हा खालच्या स्तरावर येतो आणि या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना वरचा क्रम दिला जातो। याकरता मी सचिव विभागाला पत्रसुद्धा दिलं की आपला क्रम कुठल्या स्तरावर आहे किंवा आमची मागणी कितव्या क्रमांकावर आहे। तर सचिव विभागाने मला अजूनपर्यंत त्याची प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी लेखी स्वरूपात म्हणजे ते जे मी मागितलं आहे ते मिळत नाही। माझा असा आरोप आहे की मी काही मांडतो किंवा सदस्य जेव्हा मांडतात ते हेतू पुरस्पर या ठिकाणी आमचे कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठराव हे उशिरा घेतले जातात, किंबहुना आम्ही जे प्रश्न या ठिकाणी किंवा विचारलं जातं किंवा ते पटलावर कार्यक्रम पत्रिका घेण्यासाठी दिले जातात ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये आज आलेले आहे। परंतु मागच्या सभेमध्ये सन्माननीय सदस्य पटेल साहेबांनी ह्या प्रश्नाचं ते मला तिथेच उत्तर देऊन टाकलं की तुमचा विषय सभागृहात येणार आहे। त्यांना कसं कळलं की माझा विषय पटलावर येणार आहे? म्हणजे माझ्या पत्राची कॉपी किंवा माझं जे दिलेलं आहे ते आधीच एखाद्या सदस्यापर्यंत कसं पोहोचतो? सन्माननीय मुरावर पटेल साहेबांनी मागच्या शुक्रवारी सभेमध्ये मॅडम मला बोलायचं माझं नाव घेतलं त्यांनी परत आता मला बोलून द्या। हा बोला बोला ऑन काय काय कुठल्या याच्यामध्ये संदर्भामध्ये बोलता तुम्ही? विसरलंच लगेच। मी कधी तुम्हाला भेटलो नाही, कधी तुम्हाला बोला नाही। माझ्याकडे खोटी माहिती देता अजिबात नाही। माफी मागायला तुम्ही खोटी माहिती देता इकडे। मी या सभागृहाला पटवून इकडे खोटी माहिती देता। मी अजिबात मी या ठिकाणी चापलुसीपणा चालू आहे आणि माझा विषय बोलतोय आणि हा विषय तुमच्यापर्यंत माहित आहे माझ्यासाठी कोण उभं राहणार नाही म्हणून तुम्ही माझ्या खोटं नाव घेऊन या ठिकाणी सर्वांसमोर पुरावा सादर करेन आणि जर पुरावा सिद्ध झाला तर तुम्ही सभागृहातून जायचं आणि मी पुरावा सिद्ध करू शकतो। अरे तर मी सभागृहात केला आमच्या दादा जे काय मी सभागृहातून जाऊ शकतो हम करे तो कायदा होणार नाही ही वस्तुस्थिती आहे ते समजून घ्या। मागच्या सभागृहात या ठिकाणी मागच्या सभेला 17 तारखेच्या सभेला मुनावरजी पटेल साहेबांनी सांगितले की हा तुमचा ठराव या ठिकाणी येणार आहे, तेव्हा तुम्ही बोला। त्यांना कसं कळलं की माझा ठराव येणार आहे? जर कार्यक्रम पत्रिका मला आज येते आता येते तर त्याची माहिती त्यांना आधी कशी काय मिळाली? माझा आरोप आहे सचिव डिपार्टमेंटमध्ये या सचिव विभागातून आमचे पत्र आधीच पूर्वाधी जातात आणि मग आमचे प्रश्न जातात आणि ते या सभागृहात झालेले लाईव्ह रेकॉर्डिंग मी आताच्या आता तुम्हाला दाखवेन महापौर मध्ये। मागच्या सभेला मुनावर पटेल साहेबांनी सांगितलं की तुमचा ठराव येतोय आणि ठराव आता येतोय आणि त्यांना कसं कळलं येणार आहे? सन्मान्य सदस्य आपण हा ठराव ह्या सभेसाठी टाकलेला। माझं म्हणणं आहे की सचिव विभागाकडून आमच्या पत्रांची पूर्तता तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ती इतरांना कशी पोहोचते त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली जाते हा माझा आरोप आहे। माझ्या आरोपात तथ्य आहे। या ठिकाणी जर एखाद्या सन्मान्य सदस्याने सूचना दिली ठराव मांडण्याकरता तर त्याला त्याच्या रजिस्टरमध्ये क्रमांक देण्यात यावा। क्रमांक मी जेव्हा पत्र दिलं त्यावेळेला एकही सदस्यांच्या ठराव सूचना नव्हत्या, परंतु माझा ठराव सूचना आता हा प्रश्न अभिनंदनचा 35वा गेला, परंतु सुधाकर सोनाने साहेबांनी मांडलेला अभिनंदन ठराव पहिला घेतला गेला। कधी दिला त्यांनी? कधी दिला? केव्हा दिला? आम्ही कायदेशीर प्रोसिजर मध्ये जातो याचा अर्थ असा नाही होत की आम्ही चुकीचे आहोत। या ठिकाणी पारदर्शकता असायला पाहिजे की सचिव विभागाकडून पारदर्शकता नाही। मला महापौर मध्ये आपल्या माध्यमातून विचारायचं आहे
डेप्युटेशन पदावर आलेल्या महापौरमध्ये सचिव महोदय यांची मुदत संपलेली आहे. त्या या ठिकाणी अधिकृत आहेत का अनधिकृत? जर त्यांच्या सहीने या ठिकाणी सभा भरत असेल तर माझा आरोप आहे ही सभाच बेकायदेशीर आहे. मला आयुक्त महोदय आपल्या माध्यमातून पत्र द्या, सूचना. जर या ठिकाणी हा जर चापलुसीपणा या ठिकाणी सचिव विभागाच्या माध्यमातून होत असेल तर माझा त्यांच्यावर आरोप आहे. मला आयुक्त महोदयांनी याचं उत्तर द्यावं. डेप्युटेशन पदावर आलेल्या या मॅडम सचिव पदावर कार्यरत आहेत, त्या अधिकृत आहेत की अनधिकृत? त्यांची मुदत संपली तर मुदत वाढ झाली आहे का? झाली नसेल तर हे सभागृह बेकायदेशीर चालू आहे असा माझा आरोप आहे. आणि आयुक्त महापौरमध्ये आपल्या माध्यमातून आयुक्तांनी मला याचं उत्तर द्यावं. सूचना आणि सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय सदस्या, पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक वर्ग, सन्माननीय मनोज हळदणकर साहेबांनी जी सूचना म्हटली आहे त्यास मी अनुमोदन देत आहे. आयुक्त साहेबांनी याच्या संदर्भात निवेदन द्यावं, नंतर मी बोलतो. आयुक्त साहेब बोला. सन्माननीय महापौर महोदया, गटनेते हळदणकर साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे, नगर सचिवांचा चार्ज ज्यांच्याकडे आहे ते उपायुक्त शिक्षण यांची मुदत संपलेली आहे का? तर मुदत संपलेली आहे. त्यांना अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे आणि त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिकेमार्फत म्हणजे आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे सादर केलेला आहे. शासनाकडून अजून मुदतवाढ आलेली नाही. सभा सन्माननीय महापौर महोदय बेकायदेशीर आहे म्हणजे सचिव मॅडमच्या माध्यमातून ही सभा बोलवली गेलेली आहे, याचा अर्थ ही सभाच बेकायदेशीर आहे. मग बेकायदेशीर सभेमध्ये आम्ही बोलून तरी काय उपयोग आहे? म्हणजे हे विषय या ठिकाणी जर तुमच्या मिनिट्समध्ये येणारच नाहीत. या ठिकाणी बेकायदेशीर सभा सुरू आहे असा माझा आरोप सिद्ध आहे. म्हणून आयुक्त महोदयांनी या ठिकाणी जे क्लेरिफिकेशन दिलं ते खरंच तथ्य आहे. तर मला महापौर महोदय आपण याचं निराकरण करावं. हे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याला मुदतवाढ अजून आलेली नाही आणि मुदतवाढ आली नसल्यामुळं आपण अजून कार्यमुक्त केलेलं नाही त्यांना, त्यामुळं ते कार्यभार करता येते. कार्यमुक्त केलेलं नाही अजून ते. कार्यमुक्त त्यांना केलेलं नाही त्यामुळे ते बसतायत. नाही तर तुम्ही त्यांना कसं काय चार्ज दिलाय? त्यांच्याकडे चार्ज नाही तर तुम्हीच बोलताय त्यांच्याकडे चार्ज नाही. त्यांना तुम्ही पाठवलंय शासनाकडे. मग शासनाकडे तुम्ही त्याला तुम्ही सांगा त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व ठेवलंय का? तुम्ही त्यांना तसं पत्र दिलंय का बाबा तुम्ही चालवू शकता, हे करू शकता, तसं दिलंय का पत्र? मुदतवाढीचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. शासनाकडे पाठवलेला आहे. शासनाकडे पाठवलेला आहे तुम्ही. हो, शासनाकडे पाठवलेलं आहे. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही आता त्यांना या चेअरवर बसवलंय, त्या चेअरवर बसण्याचे अधिकार दिलेत का तुम्ही? अरे तुम्ही ठीक आहे तो शासनाकडे पाठव. तुम्ही बोलताय ना तात्पुरता, तसा तात्पुरता त्यांना लेखी दिले का तुम्ही? त्यांना लेखी दिले का तुम्ही तसं तात्पुरता? सांगतो सर, त्यांना कार्यमुक्त केलं नसल्यामुळे त्यांना उपायुक्त शिक्षणचा मूळ कार्यभार ठेवून त्यांना नगर सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. तुम्ही दिलेलं आहे का तसं? लेखी आहे तुमच्याकडे? लेखी आहे. तुम्ही द्याल आम्हाला. ही सभा संपायच्या अगोदर आम्हाला ते लेखी पत्र दाखवा. ठीक आहे. ठीक आहे महापौर महोदय, आज या ठिकाणी ठराव क्रमांक 36 आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, खंडोनी अंतर्गत प्रश्न, त्याचबरोबर बांधकाम परवानगीचा प्रश्न गेले कित्येक दिवस प्रलंबित होता आणि खऱ्या अर्थानं म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधात असो किंवा मधले असो, सगळ्यांचा प्रश्न खंडोनींचा आहे आणि हा प्रश्न निकाली निघण्याकरता सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चित स्वरूपात हे प्रयत्न करण्याकरता सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेबांनी पुढाकार घेतला आणि या पटलावर आज अभिमानानं आणि आनंदानं बोलावंसं वाटतं. कारण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागाच्या नागरिकांची समस्या ही खूप जटिल होती आणि अल्पउत्पन्न वसाहती आमच्या 30 मीटरच्या घरा
खऱ्या अर्थानं 22 ते 23 वर्षापूर्वी पाणी आणि जलवाहिनी आणि मलनीसर वाहिनी टाकली गेली. प्रत्येक कामात किंवा आता एखादा शर्ट जरी आपण घातला, ज्या वस्तू जरी घातलं, त्याची मेंटेनन्स होणं गरजेचं असतं. म्हणजे त्याची शिलाई धुलाई आली, त्याची इस्त्री आली, तर ही मेंटेनन्स अल्पोत्पन्न वसाहतीच्या असोसिएशनच्या माध्यमातून होऊ शकली नाही. कारण 10 रुपये मेंटेनन्स घेऊन ते शक्यच नाही की 10 रुपये सुद्धा लोक वेळेत या ठिकाणी देत नाहीत. त्यामुळे ती मेंटेनन्स या ठिकाणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. आणि प्रशासनाची चूक सुद्धा अशी आहे की मलनीसर आणि जलवाहिन्या ह्या बाजूबाजूलाच टाकल्या गेल्या. आणि जलवाहिन्या आमची खारी हवामान असल्या कारणानं जलवाहिन्या ह्या या थ्रेडमध्ये डॅमेज झाल्या. आणि डॅमेज झाल्यानंतर आजूबाजूला जे पाणी तुडुंब भरून वाहत होतं किंवा चोकअप झालेल्या मलनीसर वाहिन्या ओव्हरफ्लो होऊन प्रवाहित होत होत्या. त्यावेळेला पाण्यामध्ये जे एअर असतं, हवा असते, ती हवा पाणी सक करण्याचं काम करतं. आणि हे दिवसभर पाणी घाणेरडं पाणी सक केलं जातं. ते सक केलेलं पाणी आजही लोकांच्या घरामध्ये पाणी आल्यानंतर, म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा आपण पाणी प्रवाह सोडतो त्यावेळेस ते मलमूत्र मिश्रित पाणी लोकांच्या घरात जातं आणि आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं. मी या सभागृहात गेल्या 10 वर्षापूर्वी आंदोलन सुद्धा केलं, पण माझ्यावरच टीका झाली होती की आंदोलनं अशा करायची एक पद्धत असते, ती चुकली. आणि ती चुकताना खऱ्या अर्थानं भावना लक्षात घेतल्या गेल्या नाही. त्यामुळे 12 वर्षापूर्वीची जी समस्या होती ती या ठिकाणी निघाल्यामुळे खऱ्या अर्थानं मला आनंद होतोय. आणि हे करताना खासदार साहेबांनी केवळ आपलंच काम या ठिकाणी करायचं नाही, तर सगळ्यांनाच सोबत घेऊन काम करायचं. म्हणून अपर सचिव सन्माननीय असीम गुप्ता, आपले आयुक्त सन्माननीय कैलासजी शिंदे साहेब, दयानिधी सहव्यवस्थापक संचालक सिडको, गणेश देशमुख सहव्यवस्थापक संचालक सिडको, सुब्बाराव शिंदे सहसचिव नगरविकास, विजय नाटा साहेब, विजय चौगुले साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब, किशोर पाटकर, त्याचबरोबर शिवराम पाटील साहेब आणि रमाकांतजी म्हात्रे अशा प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाखाली जी बैठक आयोजित केली, तर खऱ्या अर्थानं त्या बैठकीमध्ये वस्तुस्थिती ही विदारक परिस्थिती ही खऱ्या अर्थानं त्या सभागृहामध्ये दाखवलं. त्या बैठकीला सह्याद्रीमध्ये अनेक नगरसेवक सुद्धा होते. आणि खऱ्या अर्थानं ती बैठक सफल होण्याकरता ज्यांनी यशस्वी प्रयत्न केला त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की आमच्या कंडोनियममध्ये खऱ्या अर्थानं पदपथ नाहीत, मातीचे रस्ते आहेत, चौक आहेत, त्याचबरोबर आमचे मलनीसर जलवाहिनी या तुडुंब भरून वाहत असतात. काम करणं हे सोसायटीला शक्य नाही. त्यामुळे ती कामं या ठिकाणी पूर्णत्वास नेण्यासाठी या ठिकाणी शासनाच्या अध्यादेश असणं गरजेचं आहे. हे जेव्हा आमच्या सगळ्या नगरसेवकांनी, सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी जेव्हा विस्तृतपणे समजावून सांगितलं, तेव्हा ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की ही वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नियम लावणं सुद्धा चुकीचं ठरेल. त्यामुळे त्यांनी या कामांना मंजुरी देण्याकरता प्राधान्य दिलं आणि अध्यादेश सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिले. परंतु अध्यादेश देण्यानंतर काही अटी शर्ती या ठिकाणी ठेवल्या गेल्या, त्याच्यावर बोट ठेवलं गेलं आणि या बोट ठेवल्यामुळे आज काही भागामध्ये चुकीचा संदेश या ठिकाणी जातोय. या सभागृहामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 2002 साली सुद्धा अशा कंडोनियम मधील कामं करताना ही उणिवा या ठिकाणी होती. ती आता ते एखादी कसरत करायची तर सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अधिकाऱ्यांच्या पदावर काम करताना अडचणी असतात, कायद्याच्या चौकटी असतात, त्याही सांभाळायच्या असतात. नागरिकांची हिताची कामं सुद्धा झाली पाहिजेत आणि ही कामं करताना नगरसेवक आपली भूमिका या ठिकाणी बदलत असतात, त्यांना सुद्धा सहकार्य करायचं असतं. आणि म्हणून ते त्यावेळेला ॲग्रीमेंट बनलं गेलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये तुमच्या झालेल्या कामांचा खर्च वसूल केला जाईल अशी अट टाकून ते 2002 साली कामं झाली. परंतु आता पुन्हा सुद्धा तीच ॲग्रीमेंट, तोच पद्धत या ठिकाणी अवलंबली गेली. परंतु त्याच्यामध्ये एक वाक्य आलं, पुनर्विकास. तर ज्यांना पुनर्विकास करायचा आहे त्यांनी ही कामं करूच नाही. परंतु ज्यांना पुनर्विकास करायचा नाही अशा इमारतीने, अशा बैठे चालीच्या सदनिकाधारकांनी त्यांना या ठिकाणी ॲग्रीमेंट देण्यास काही हरकत नाही. परंतु ॲग्रीमेंटचा प्रश्न आपण मागच्या सभेला आणलात, अशासकीय स्वरूपात आणलात, परंतु आता प्रशासन ते कितपत एक्सेप्ट करेल हे मला आता सांगता येणार नाही. परंतु ज्या कोणी ॲग्रीमेंट या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्याप्रती हे आम्ही विस्तृतपणे समजून सांगू शकलो आणि म्हणून ते ॲग्रीमेंट या ठिकाणी आले. पूर्णही म्हणजे सदनिकाधारकांना 30.1 30.2 ह्या बैठ्या चाळीच्या सदनिकाधारकांना, सोसायटींना किंवा अध्यक्षांना, सेक्रेटरींना या ठिकाणी ॲग्रीमेंट देताना पुनर्विकास केला तर आपल्याकडून पैसे वसूल केले जाईल
अशी अट टाकण्यात आली. परंतु ज्यांना कोणाला पुनर्विकास करायचा नाही अशाने ती ॲग्रीमेंट या ठिकाणी दिलेली आहे. परंतु आपल्या सभागृहाच्या माध्यमातून काही संदेश या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे आता 2 मतप्रवाह त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. ते मतप्रवाह या ठिकाणी थांबले गेले पाहिजेत. महापौर महोदय, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, जे ॲग्रीमेंट द्यायचे नसतील तर तसा अध्यादेश काढा, परंतु ॲग्रीमेंट देऊन काम करायचं असेल तर तसा सुद्धा ठरवा. कारण वेळ कमी आहे. येणाऱ्या 25 मे पर्यंत आपण कामं करू शकतो. खोदकाम करण्याला आपण परवानगी देणार नाहीये. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही घाणेरड्या वस्तीत राहतोय, घाणेरड्या प्रक्रियेत राहतोय, घाणेरड्या पाणी पितोय. त्यातून आम्हाला कुठे आता मुक्ती मिळणार आहे. त्यातून आम्हाला कुठे त्रासातून आम्ही बाहेर पडणार आहोत. परंतु आपल्याकडे एक चौकट निर्माण झाली जी कायद्याची आहे. त्या कायद्याच्या चौकटीत सुद्धा थोडासा दुजाभाव या ठिकाणी होता कामा नये. या ठिकाणी आपण जसं ठरवाल, म्हणजे महापौर महोदय, आपण या शहराचे प्रथम नागरिक आहात. आपण सांगितल्याप्रमाणे माझा हा प्रस्ताव गेल्यानंतरच या ठिकाणी आपल्या कंडोनियमचा विषय आला, म्हणून ह्या प्रश्नाची सुद्धा चोरी झालेली आहे. त्यामुळे मला त्याच्यावर आता भाष्य करायचं नाही. परंतु या ठिकाणी आपली जी भूमिका आहे, ॲग्रीमेंट देणं न देणं, त्यामध्ये आता आपल्याला वेळ कमी आहे. तर तुम्हाला काम करायची खरंच इच्छा आहे, लोकांची कामं झाली अशी मानसिकता आहे. जर हे काम झालं, त्यांचं कौतुक करायचं आहे, किंबहुना जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर आपण ही तारेवरची कसरत लिलया पार पाडावी अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण 25 मेच्या नंतर खोदकाम करण्यासाठी आयुक्त महोदयांचे आदेश येणार, आपले आदेश येणार आणि काम थांबणार. त्यामुळे ह्या 25-30 दिवसात ज्यांचे टेंडर झालेले, त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या एका ॲग्रीमेंटमुळे काही जी कामं थांबलेली आहेत, तर अशा कामांना प्राधान्य देण्याकरता आपण पुढाकार घ्यावा आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये त्यांना वर्क ऑर्डर मिळेल आणि त्यांची कामं पूर्णत्वास जातील, याच्याकडे आपण लक्ष द्या. महापौर महोदय, आपल्याला याविषयी मला स्पष्टीकरण सन्माननीय आयुक्त साहेबांनी द्यावं. आणि खऱ्या अर्थानं हा विषय एका मनोज हळदणकर या नगरसेवकाचा नाही, तर या सगळ्याच भावना या सगळ्या सभागृहातल्या कंडोनियम अंतर्गत, म्हणजे त्या 500 मीटरच्या सदनिका फ्लॅट धारकांसाठी सुद्धा आहे. त्यांना रिडेव्हलपमेंट करायचं नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यांचे पैसे वसूल करायचे नाही करायचे हे त्या सोसायटीने ठरवायचे. जो त्यांचा विकास असेल त्यांच्याकडे वसूल करायचे. परंतु आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पुनर्विकास मार्ग अवलंबायचा नाही. त्यामुळे आम्हाला ह्या कामांना पहिलं प्राधान्य मिळावं अशी आपल्याला मागणी करतोय. आणि ज्या लोकांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचं, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हा जटिल प्रश्न या ठिकाणी मार्गत्व झाला, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, नगरविकास तथा उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानतो. त्यांची आमच्याप्रती असलेली तळमळ, आमची तळमळ लोकांच्या प्रती असलेली त्यांनी पाहिली, आत्मसात केली आणि वस्तुस्थिती पाहण्यासाठी नरेशजी मस्के साहेबांना प्रत्येक प्रभागात फिरायला लावलं आणि प्रभागात जाऊन त्यांनी वस्तुस्थिती पाहून या ठिकाणी प्रश्न कसे निघतील याकरता प्राधान्य दिलं. आणि मनापासून धन्यवाद देतो नरेशजी मस्के साहेबांना आणि सन्माननीय या ठिकाणी आयुक्त साहेब कैलासजी शिंदे साहेब आणि राजा दयानिधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असीम गुप्ता साहेबांनी आमचा प्रश्न इतक्या तत्परतेने समजून घेतला आणि तितक्याच तत्परतेने त्यांनी GR सुद्धा काढला. म्हणून मी असीम गुप्ता साहेबांचा सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि या चर्चेमध्ये सहभाग घेणारे सन्माननीय विजय नाटा साहेब, विजय चौगुले साहेब, द्वारकानाथजी भोईर, किशोर पाटकर, शिवराम पाटील साहेब, रमाकांतजी म्हात्रे साहेब आणि इतर नगरसेवक होते, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, माझं त्या अग्रीमेंटच्या संदर्भातला प्रश्न आणि याच्या संदर्भात महापौर महोदय, आयुक्त साहेबांनी या ठिकाणी निवेदन निश्चित स्वरूपात करावं. सन्माननीय सोनवणे मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, जे हळदणकर साहेबांनी जी सूचना मांडली आहे त्यास मी अनुमोदन देते. सन्माननीय मनोजजी हळदणकर साहेबांनी जो ठराव टाकलेला आहे त्या खरोखर मी त्यांचे आभार मानते. कारण आमचाही प्रभाग कंडुमनी अंतर्गत येत असल्यामुळे ज्या कंडुमनी अंतर्गत ज्या समस्या होत्या, मलिनीसारण वाहिन्या आणि जलवाहिन्या, महापौर मॅडम
आमच्या या विभागामध्ये सिडकोच्या बैठ्या चाळी असतील किंवा बिल्डिंग असतील, सिडकोने बांधलेल्या वसाहती आहेत. बऱ्याच वर्षापासून ही कामं थांबलेली होती. कंडोमी अंतर्गत जलवाहिन्या आणि मलनी सारण वाहिन्या या घराच्या पाठीमागून गेलेल्या आहेत आणि खरोखर हा नाहक त्रास आमच्या नागरिकांना होत आहे. जेव्हा उपमुख्यमंत्री साहेब आमचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर आणि नरेशजी म्हस्के साहेबांच्या समोर आम्ही हे आमच्या प्रभागाची व्यथा मांडली, कारण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आमच्या नागरिकांना होणारा त्रास आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांसमोर आमच्या व्यथा मांडल्या, तेव्हा खरोखर म्हस्के साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी आमचं म्हणणं अगदी ऐकून घेतलं आणि या कामासाठी त्वरित काम करण्यासाठी आदेश दिले. खरोखर मी त्यांच्या या नवी मुंबईच्या जनतेचे आणि जे कंडोमी अंतर्गत ज्यांचे प्रभाग आहेत, खरोखर मी सगळ्यांच्या वतीने म्हस्के साहेबांचे असे शिंदे साहेबांचे मी आभार मानते, कारण हा आमच्या नागरिकांचा होणारा त्रास लवकरात लवकर कमी कसा होईल आणि ही कामं जी आहेत ही लवकर हळदणकर साहेबांनी सांगितलं आता मेपर्यंत खोदकाम करण्याचे जे आदेश आहेत, मग त्याच्या आधी मे नंतर पावसाळा चालू होईल, त्याच्यानंतर आपण खोदकाम करू शकत नाही. ज्याप्रमाणे हळदणकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर मी आपल्यालाही सगळ्या आमच्या नागरिकांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते, नम्र विनंती करू इच्छिते की ही जी कामं आहेत लवकरात लवकर चालू व्हावी असा आपला प्रयत्न राहील अशी आम्हाला आशा आहे. कारण जे मलनी सारण वाहिन्या तुंबण्याचं काम होतं, खरंच सकाळीच आम्हाला ह्या प्रश्नांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाला आम्हाला सामोरं जावं लागत आहे. कारण बैठा चाळीची जे मलनी सारण वाहिन्या आहेत त्या खाली असल्यामुळे काय होतं, चेंबर तुंबतात आणि मलमूत्रासहित नागरिकांच्या घरामध्ये पाणी येतं आहे, किचनपर्यंत पाणी येतं. म्हणजे एवढ्या त्रासाला कंटाळलेले आहोत. या सगळ्या त्रासाचा आपण विचार करून लवकरात लवकर हे काम चालू करण्यात यावं असं मला वाटतं. आणि जे म्हस्के साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आमचे, अस्मित गुप्ता सचिव आयुक्ताचे संचालक, सिडको संचालक आहेत, या सर्वांचा मी मनापासून आभार मानते. आणि आमचे विरोधी पक्षनेते चौगुले साहेब आहेत, शिवराम पाटील, दौलतनाथ भोई साहेब, गटनेते, आमचे सर्व शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांचे मी आभार मानते. कारण त्यांनी सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांसमोर ही व्यथा मांडलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सगळं ऐकून आमच्या जो तोडगा काढलेला आहे, आदेश दिलेले आहेत. मी माझ्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि आपल्यालाही विनंती करेन की ही कामं लवकरात लवकर सुरू व्हावी, जेणेकरून आमच्या लोकांचा जो त्रास आहे तो त्रासापासून मुक्तता होईल असं मला वाटतं. धन्यवाद. सन्माननीय मोरे मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू आणि सन्माननीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, आत्ताच जो हळदणकर साहेबांनी जो प्रस्ताव मांडला आहे कंडोनियमचा, त्यालाच अनुसरणाने मी बोलते की कंडोनियम अंतर्गत कामं होणे ही गरजेचे आहे. कारण मी पण कंडोनियममधूनच राहते आणि कंडोनियमची मला व्यथा माहिती आहे. पण मॅडम, कंडोनियम अंतर्गतमध्ये तुम्ही असोसिएशनकडून जो लेटर घेताय की पैसे थोडे थोडे भरण्यात यावे कर्जारूपी, तर ते आमच्या नागरिकांना परवडण्याजोगं नाही आहे. कारण आमचे नागरिक प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणजे कंटिन्यू भरते, ती वर्षाला वर्ष व्यवस्थित भरत असेल तर मग त्यांना प्रॉपर्टी टॅक्स जर भरत असेल मग त्यांना ही कामं सुविधा का नाही महानगरपालिकेने करून द्यावी? का त्यांना ॲग्रीमेंट करून घ्यायला लागते? काय गरज पडते ती? तर माझी अशी इच्छा आहे मॅडम की माझ्या प्रभागामधले कोणीही जे असोसिएशनची जी लेटर मागतात तुम्ही
जसं आता मध्ये काही लोकांनी सांगितलं, तर आम्ही गटनेत्यांना आमच्या विचारलं, त्यांनी सांगितलं आपल्याला कोणाचंही लेटरची गरज नाही आहे, आपण आपली कामं करून घेऊ. तर माझी अशीच इच्छा आहे की आमचे नागरिक ते कंट्रोल नियम अंतर्गत कामं करण्यासाठी जे असोसिएशनचं लेटर आहोत ते देणार नाही आहे. त्यामुळे आम्हाला आमची अशी इच्छा आहे की महानगरपालिकेने ती कामं करून देण्यात यावी. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय भरतजी नखाते साहेब. माननीय महापौर साहेब, माननीय उपायुक्त साहेब, सभागृह नेते, सभागृहातील सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रेक्षक घरातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार. सन 2095 पासून आपली महानगरपालिका आली. पूर्वी सिडकोची कामं सिडको करत होती. आपली कंडोनियम अंतर्गत कामं सिडको करत होती, परंतु कालांतराने 95 नंतर काही वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून तत्कालीन महापौर संजीवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कामं झाली. त्यानंतर काही बदल झाले. 2000 साली काही कालखंडामध्ये ते परत कंडोनियम अंतर्गत कामं करता येणार नाहीत. जर तुम्ही अंतर्गत कामं करायची असेल तर आम्हाला लिहून द्या की हे प्रिमायसेसमधली मोकळी जागा आमची आहे. हा असा काहीतरी नियम काढला होता. आणि त्यावेळेस सन्माननीय स्थायी समिती सभापती संदीपजी नाईक यांनी मंत्रालय स्तरावर जाऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा कामं करावीत याच्याकरता त्यांनी मागणी धरली आणि ती कामं चालू झाली. आज आपण अर्धवट कामाचा एखाद्याचा सन्मान करतोय. आपण आपल्या प्रॉपर्टी टॅक्स भरत असताना आपल्या कंडोनियम अंतर्गतच्या कामाचे पैसे घेणार म्हणजे थोडक्यात आपण कर्जबाजारी. तुम्हाला पाण्याची सुविधा देतो, तुम्हाला गटाराची सुविधा देतो, परंतु तुम्ही कर्जदार. हे तिथे तुमच्याकडनं लिहून घेणार की हे पैसे फिटेपर्यंत तुम्ही आमचे कर्जदार. मग ते कोणाकडनं वसूल करतात? पुनर्बांधणी होते, पुनर्बांधणी नाही होत. आपली पालिका सक्षम आहे. जर आपण त्यांच्याकडनं मोबदला घेतोय आणि कंडोनियम अंतर्गत राहणारी लोक म्हणजे अल्प उत्पन्न, फार तर मध्यमवर्गीय, आणि हे फार काटकसरीने एक वेळेचं जेवण जेवणार नाहीत, परंतु शासनाने असलेले जे पैसे आहेत ते वेळेवर भरणारी लोक जर कोण असतील तर ते कंडोनियम अंतर्गत राहणारी. आज साहेबांनी सांगितलं, हर्दनकर साहेबांनी, की आम्ही एवढे लोक गेलो तेवढे लोक गेलो आणि मग तिथे आम्हाला कोण ते असतील त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं ताबडतोब आम्ही करतो. अहो पैसे घेऊन कशाला? पैसे घेऊन तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही आमची कामं करू ना. पुनर्बांधणी केली तरच. मग तो बिल्डर कोण? कशा करता? आता मी पण पुनर्बांधणी सगळ्यात पहिली मी केली आहे. बिल्डर माझ्या मर्जीतला आहे. त्यावेळेस गणेश टावर हा भरत नखातेनेच बांधला आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून बांधला. आणि तिथे पारदर्शकता होती, कमर्शियल नाही, कोणाकडनं रुपया न घेता. आजही बिल्डर जिवंत आहे. हा नाही जेवताना तुम्ही बोलले ना, अरे ते तेवढी पॉवर लागते स्वतःचा हात पोचायला. हा हादनकर साहेब सारखं हे अभिनंदन, त्यांचं अभिनंदन, ठीक आहे ना. आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे मंत्री आहेत, त्यांचा सन्मान तर केलाच पाहिजे. मग आपण एवढे जवळकीचे आहात तर तुम्ही अजून थोडासा आग्रह करा, फुकट करा म्हणून बोला ना. ते 2 पेपर कशाला? एक लक्षात घ्या, त्याच गोष्टीची त्रुटी पाहिल्यानंतर आम्ही आदरणीय सभागृह नेते सागर नाईक यांच्या माध्यमात आम्ही वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांकडे गेलो आणि त्यावेळेस गणेशजी नाईक साहेबांनी आम्ही समजावून सांगितलं की बाबा असे असे पैसे भरावे लागणार. आपण सगळेजण त्या शाळेतून बाहेर पडलो. नाईक साहेबांच्या शाळेतून आपण सगळेच जण तिथं काहीतरी शिकलो आणि बाहेर पडलो.
आज कोण तिकडे असं ठीक आहे, परंतु त्यांची वाक्य आजही सगळ्यांच्या डोक्यात आहे. साहेबांचं वाक्य दात कोरून पोट भरायचं काम पालिकेने करायचं नाही. सभागृह बरोबर ना? आणि ह्या पद्धतीचा कुठच्याही पैशाचा भरणा करू द्यायचा नाही. महापौर मॅडम आणि सागर नाईकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यानंतर मग त्याचा पाठपुरावा करून ती गोष्ट सुद्धा मान्य करून सागर नाईकांनी आणली. मी पहिलं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. किती वेळा करणार त्यांचं अभिनंदन, कारण ही पालिका चालतेच त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत मधल्या प्रशासकीय काळात आमचं पाणी कुठं गेलं त्या टायमाला का नाही तुम्ही सगळेजण एकत्र येऊन ते पाणी थांबवायचं काम केलं? मगाशी सांगितलं 12वीच्या डॅम मधली लोक आमच्या नवी मुंबई महापालिकेत आले का? प्रकल्पग्रस्त आमचे त्या टायमाला एकत्र ओटले नाही की आमच्या नव्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त नाही आहेत का? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अशा टायमाला आपल्या नेत्यांचा फायदा करा. मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त कामं होतील. आम्ही 100% त्यांचं अभिनंदन करू. नवी मुंबईच्या नागरिकांचा जर फायदा आमचे मंत्री महोदय, खासदार साहेब वगैरे सगळेजण करत असतील तर आम्ही त्यांची पाहिजे ती सेवा करायला तयार. परंतु ज्या गोष्टी खरोखर इथे केल्या जातात त्यांचा पण सन्मान करायचा तुम्ही विचार करा. आज सागर नाईकांचं आणि महापौरांचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की आज कंडोनियम अंतर्गत हा 95 सालापासूनचा जटिल प्रश्न होता. कधी चालू कधी बंद, कधी चालू कधी बंद. हा प्रश्न आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून माननीय महापौर साहेब, सभागृह नेते आणि सर्व सदस्यांनी तो मोडीत काढला आणि मोफत त्या ठिकाणी महापालिका काम करून देण्याचं आश्वासन दिलं. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. सन्माननीय सदस्य अभिजित देसाई. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि माझे सर्व सहकारी. अध्यक्ष महोदय, मला इथं आल्यापासून असं वाटतंय एखादा प्रस्ताव सत्ताधाऱ्याने आणायचा, इकडच्या सत्ताधाऱ्यांनी तो रोखायचा, पण ह्यानी काहीतरी प्रस्ताव आणायचा त्याने तो रोखायचा आणि ज्यांनी त्याने आपल्या आपल्या नेत्याचं भाषणं करायची एवढंच काम इथं चालू आहे. हा महत्त्वाचा विषय ह्यासाठी बोलतो की आम्ही रोज येतोय आणि ह्यांचा अभिनंदनचा प्रस्ताव आहे, ह्याने विरोध करायचा, ह्याने अभिनंदनचा प्रस्ताव टाकला, ह्याने विरोध करायचा. आपण इथं लोकांची कामं करायला आलोय. जवळजवळ 2.5 ते 3 महिने झालेले आहेत. आपल्याला एकही काम अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. हा महत्त्वाचा विषय. आपल्याला काही काम नाही म्हणून आम्ही इथं आलेलो नाही. इंजिनिअरिंग करून मॅडम आम्ही इथं आलोय. आमचे दुकानं बंद करून आम्ही इथं बसतो. त्यावेळी लोकांची कामं झाली पाहिजे हा आमचा हेतू आहे, प्रामाणिक हेतू आहे. त्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी, म्हणजे मोठी लोक आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांनी विचार करावा. दरवेळी आपापल्या अभिनंदनचा प्रस्ताव असा चालू आम्ही केला तर आमच्या नेत्याचे एवढे प्रस्ताव निघतील की तुम्हाला इथं सगळे अभिनंदनचे प्रस्ताव करावे लागतील. कारण पहिला प्रश्न ज्यावेळी येतो तेव्हा लोक कृष्णकुंजवर जातात आणि नंतर मग तो मंत्रालयात जातात. मग असे प्रस्ताव आम्ही मांडायला लागलो तर तुम्हाला नाही अनुमोदन आहेत आमच्याकडे आणण्यासोबत. आज अनुमोदन सोबत आणलंय मॅडम, काय टेन्शन नाही. आज आम्ही अनुमोदन सोबत आणलंय त्यामुळे अनुमोदन विषय नाही. तर विषय तसा नाही आहे. तर विषय अजून आम्ही एकाला जमा केलाय तुमच्या इथं. तर हळूहळू तुम्ही संख्या तुमची कमी होईल, 200 लोक आमच्याकडे येतील. बरं, हा विषय जर हे सोडला तर कंडोनियमच्या अंतर्गत साहेबांना माहिती नाही की त्यावेळी मीटिंगमध्ये आम्ही सुद्धा होतो, गजानन काळे साहेब होतो, मी सुद्धा होतो. कदाचित सर तुम्हाला माहिती असेल. कारण तुमच्या खासदार साहेबांना निवडून देण्यात आमचा सुद्धा हात होता आणि त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही सिडकोच्या घरांचा ज्यावेळी विषय रेट कमी करण्यासाठी जो आम्ही प्रस्ताव आणलेला, ती घरांची किमती आता कमी झाल्या. तर त्या मिटिंगला साहेब मी पण होतो. त्यामुळे तुम्ही जे नाव घेतलं असीम गुप्ता साहेब, तो किती हुशार आणि चांगले व्यक्तिमत्व आहे, मी चांगले जवळून ओळखलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्या संदर्भात खरोखर पण अभिनंदन आहे. फक्त त्याच्यात त्रुटी जी एक आली नंतर, कारण त्या मिटिंगला असं काही ठरलं नव्हतं की तुम्ही म्हणजे हे तुम्ही नंतर गेला असाल रेग्युलरली, पण त्या मिटिंगला असं काही ठरलं नाही रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा तुम्ही ते पैसे रिटर्न घ्या. कारण आज ज्या विभागाचं आपण नेतृत्व करतो, कारण मी जे LIG घराच्या येत नाही तो इव्हन घराचे त्यांचं मेंटेनन्स 100 ते 150 रुपये आहे मॅडम. आणि आपण जर त्यांच्यावर
सरकारी कामाचा खर्च टाकतोय. लक्षात ठेवा, सोसायटीचा खर्च आणि सरकारी कामाचा खर्च याच्यामध्ये नक्कीच तफावत असते. तो खर्च त्यांच्या माथी टाकून आपण त्यांना कर्जामध्ये टाकणं हे चुकीचं आहे. प्रस्ताव खूप छान आहे की कंडोनियमच्या अंतर्गत कामं होणं गरजेचं आहे, कारण 25-25, 30-30 वर्ष झालेल्या सोसायटी आहेत. त्या सोसायट्यांची आज अत्यंत वाईट अवस्था आहे. तिथे खरोखर नळाचे पाईप जे आहेत ते खराब झालेले आहेत, गंजलेले आहेत, ड्रेनेजची सिस्टम खूप खराब आहे. तर तिथं कामं होणं गरजेचं आहे, परंतु तो भार जो आहे तो जर ह्याच्यामध्ये न टाकता जर आपण नीट विचार केला, आज आपल्याकडे अनेक प्रॉपर्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपण टॅक्स गोळा करत नाही. म्हणजे हा जर खर्च फक्त वसूल करायचा झाला तर त्या दिवशीच आमचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे आणि आम्ही DY पाटीलच्या संदर्भात एक पत्रव्यवहार केलेला आयुक्तांना, आणि आयुक्तांचं मी अभिनंदन करतो ह्याच्यामध्ये की आयुक्तांनी सुद्धा तो मान्य केलं आणि 3.5 करोड रुपयाची प्रॉपर्टी टॅक्स त्यांना भरायला लावलेला आहे त्याच्या संदर्भात, आणि दरवर्षी 50 लाख रुपये त्यांना मिळणार आहे. माझं म्हणणं आहे की फक्त खर्चासाठी न येता आपण उत्पन्न कसं वाढू हा त्यातला हेतू होता माझा. अशा अनेक प्रॉपर्टी आहेत ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागला जात नाहीये, तर त्याच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी कराव्या. आणि कंडोनियमच्या अंतर्गत म्हणाल तर माझं या गोष्टीला समर्थन आणि अभिनंदन आहे. आणि मला बोलून द्या पहिला साहेब. नाही विषय, अरे अशा विषयांच्या कविता ऐकल्यात आम्ही, कविता ऐकल्या मॅडम, त्यांना कविता ऐकल्या, कविता कान माझे असते लागले. मला वाटतं आता मला, त्यामुळे तो विषयांतरचा विषय वेगळा. माझं एवढंच म्हणणं आहे, कंडोनियमच्या अंतर्गत कामं करताना कामं चालू व्हायला पाहिजेत. आता ह्यांनी त्या ठरावाला विरोध करू नये किंवा ह्यांनी जवळ कामं कशी लवकरात लवकर चालू होतील यावर प्रशासनाने आणि सभागृहाने विचार करावा, एवढीच माझी विनंती. धन्यवाद. सन्माननीय शिवराम पाटील. आदरणीय महापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब, मनोज हळदरकर साहेबांनी हा जो प्रस्ताव आणलेला आहे, ठराव मांडलेला आहे की आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अधिपत्याखाली 25 मे 2025 भरतजी 25 मे 2025ला सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग झाली. त्यामध्ये विषय होता वसाहती अंतर्गत कामे, म्हणजे कंडोनियममधले कामांच्या बाबतीमध्ये विषय होता. त्यामध्ये बरेचसे ह्या सभागृहातली लोक होती. त्या ठिकाणी असं कुठेही ठरलं गेलं नाही की त्या सदनिकाधारकांकडून जे कंडोनियमचे असोसिएशन आहेत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्यावं. माननीय आयुक्त साहेब, आपण पण त्या ठिकाणी होतात. आपण म्हणजे आदरणीय कैलास शिंदे साहेब. सुरुवातीला ही कामं महापालिकेच्या माध्यमातून करत नव्हतो. नाटा साहेबांच्या काळामध्ये काही प्रमाणात कसं आहे, जरा आता दिशाभूल यांची दिशाभूल करू आपण. महाराष्ट्र शासनाचा हा जो GR आहे ना 24 नोव्हेंबर 2025ला ते स्पष्ट खाली लिहिलेलं आहे. म्हणजे हे काम केल्यानंतर तदनंतर सदरचा खर्च सदनिकाधारकांकडून घरांचे पुनर्विकास करतेवेळी महानगरपालिकेने वसूल करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सुशीला पवार, उपसचिव, महाराष्ट्र शासन. देऊ का GR? मी हे शब्द वापरलेच नाही. ठरलं नव्हतं यांच्या मर्जीने काढला का GR? GR काय स्वतःच्या मर्जीने काढतं का शासन? GR मध्ये आहे ते काय सांगतात तुम्ही ऐकलं नाही? GR मध्ये खोटं आहे का? तुमच्या आता बंद करायला काय ठरलं का? महापौर महोदय, हा विषय काय? मीटिंग मध्ये काय झालं अधिकृत ऑर्डर काय? महापौर महोदय, आता काय झालं? हळदरकर साहेब, महापौर महोदय, दाखवायला लागतो. त्यांना समज द्या ना थोडीशी. आम्हाला टॅब मिळाले नाही, यांना कसे टॅब मिळाले? माझा एवढाच प्रश्न आहे. सूचना देसाई तो पर्सनल आहे. महापौर महोदय, पर्सनल आहे, तो पर्सनल आहे. महापौर महोदया, सुरेश पाटलांना थोडी समज द्यावी. कारण कसं आहे,
मी ह्या ठिकाणी यांच्याशिवाय कोणी नाही, यांच्याशिवाय कोणी नाही. बघा मला हो सुरेश पाटील, मला आता मागून सांगितलं बसा खाली, तर मला बसावं लागेल. तसं त्यांच्याशिवाय तुमची समज कोणी नाही देऊ शकत. सोडा ते, जाऊ द्या. तर महापौर महोदया, त्या सभेमध्ये मी होतो. त्या सभेमध्ये आयुक्त कैलास शिंदे साहेब होते. त्या ठिकाणी कैलास शिंदे साहेबांनी वाच्यता केली की शासनाच्या माध्यमातून आम्हाला ही कामं करायला परवानगी मिळत नाही. त्यावेळेला आत्ताचे खासदार नरेश म्हस्के साहेबांनी थोडी कडक भूमिका घेतली की नाही, ही महापालिकेच्या माध्यमातूनच करायला हवी कामं. त्यानंतर आदरणीय कैलास शिंदे साहेबांनी सांगितलं की जर असीम गुप्ता साहेबांनी आम्हाला परवानगी दिली तर आम्ही मात्र महापालिकेच्या माध्यमातून कामं करू, अशा प्रकारे लेखी देण्यात येऊ. त्यावेळेला असीम गुप्ता साहेब बोले ठीक है, मैं अभी GR निकाल रहा हूँ. त्यांनी GR काढायचं मान्य केलं. त्या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 276 कोटी ह्याला मान्यता दिली की महापालिकेच्या माध्यमातून कंडोनियममधील मलनिसार वाहिन्या, पाण्याच्या लाईनी, कंडोनियममध्ये जे काय चौक आहे त्याची दुरुस्ती, जे काय पाथवे आहे त्याची दुरुस्ती, असं एकंदरीत 276 कोटीला त्या ठिकाणी मान्यता दिली. आता आयुक्त साहेबांना काय झालं मला कळायला मार्ग नाही. आयुक्त साहेबांनी त्याच्यामध्ये हा एक पॉईंट टाकला गेला की वसाहती अंतर्गत कामं करत असताना असोसिएशनने त्या ठिकाणी 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर आपल्याला लिहून द्यायला पाहिजे, असं कुठेही ठरलेलं नव्हतं. त्या ठिकाणी अनेक साक्षीदार आहेत, चौगुले साहेब आहेत, द्वारकानाथ आहे, तुम्ही मनसेवाले होते. मग हे कुठून आलं? नेमकं आयुक्तांना नेमकं काय करायचं आहे, लोकांची कामं करायची आहेत किंवा नाही. हळदणकर साहेबांचा मुद्दा तोच आहे. कारण हळदणकर साहेबांच्या बऱ्याचशा फाईल टेंडर झाल्या. टेंडर कसे निघाले? मग कालच स्थायी समितीमध्ये आपण एक पास केला, वाशी सेक्टर 16. त्या लोकांनी संपूर्ण असोसिएशनच्या NOCs त्या ठिकाणी दिल्यात. मग आता आपण इथे संभ्रमावस्थेत आहोत. आयुक्त साहेब, आम्ही ते 500 रुपयाचे करारनामे द्यायचे किंवा नाही द्यायचे हा इथे विषय आहे. करारनामे द्यायचे नसतील तर बऱ्याचशा लोकांच्या कंडोनियममधल्या कामांच्या फाईल रेडी आहेत, कदाचित त्या पावसाळ्यापूर्वी होऊ शकतील. म्हणून कृपया करून आयुक्त साहेब आपली एक ठाम भूमिका काय आहे हे सभागृहाला या ठिकाणी कथन करावं. सन्माननीय गवस साहेबांना बोलायचं. बोलायचं मला सांगितलं बघा. सन्माननीय गवस साहेब बोलताय. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व नगरसेवक, सन्माननीय प्रेक्षक वर्ग, सन्माननीय पत्रकार बंधू, कंडोनियम अंतर्गत कामं करायचा हा जो मुद्दा होता हा गेले 5 वर्षापासून चालू आहे साहेब. मागच्या आमची वहिनी ज्यावेळी 2015 निवडून आली त्यावेळीपासून आम्ही लावलेला तगादा होता. कारण काय तर आमचा जो वाढ होता मागचा, आता प्रभाग झाला समजा, हा पूर्ण कंडोनियम आहे. मग त्यावेळेपासून आम्ही सन्माननीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक वेळी आमची प्री मीटिंग असली तर आम्ही त्यांना तो विषय काढायचो. विषय काढल्यानंतर साहेब मार्ग सांगायचे काहीतरी काम, त्यातल्या त्यात माझं सन्माननीय नाईक साहेबांनी मागच्या 5 वर्षात ड्रेनेज लाईनचं काम करून दिलं माननीय जयवंतजी सुतार साहेबांच्या माध्यमातून. नवी मुंबईमध्ये मला वाटतं पहिलं काम आमचं असेल. कंडोनियम अंतर्गत 1 रुपया न घेता ड्रेनेज लाईनचं LIGच्या 2 सोसायट्यांचं काम करून दिलेलं आहे. सन्माननीय नाईक साहेबांनी आदेश दिले, महापौरांनी महासभेत विषय घेऊन तो प्रस्ताव पास करून मला दिलेला आहे. ते मागच्या 5 वर्षात कामं झालेले आहेत.
असं नाही म्हणता येणार की मागच्या 5 वर्षात आम्ही जर कंडोनियमचं काम केलं, विदाऊट पैसे न घेता काम केलं, आणि तुम्ही नियम लावताय आता की GR आणला आणि त्या GRच्या माध्यमातून पैसे वसूल करायचे, हा कुठला नियम आहे? आणि हा GR काढायचा कुठे कशासाठी? बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही C वर्गात येते, नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा C वर्गात येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महासभेने ठराव निश्चित केलेला आहे की कंडोनियम अंतर्गत सोसायट्यामधलं अंतर्गत हे काम महासभेने करून घ्यायचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये काम चालू आहे मॅडम, महापौर मॅडम. त्या पद्धतीने महासभेने ठराव करायचा आहे की पिंपरी चिंचवड महापालिका जर करू शकते तर आमची नवी मुंबई महानगरपालिका का करू शकत नाही? आयुक्त साहेब, मला आपल्याकडून उत्तर पाहिजे थोडंसं. आज साले बोलतो साहेब, बघा मी चांगलं बोलतोय काही मुद्द्याचं बोलतोय. मुंबई महापालिका A वर्गाची आहे. बघा, A वर्ग आणि C वर्ग याचा काही संबंध नसतो. महापालिकेला अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग असा दिलेला हा फायनान्शियल वर्ग दिलेला आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, मुंबई महापालिकेचं बजेट हजारो कोटी आहे आणि हा फायनान्शियलचा विषय असल्यामुळे ही महापालिका ही क वर्गात काय येते तर आपलं बजेट हे 4-4.5 आत्ता सन्माननीय सभागृह नेत्यांच्या माध्यमातून आणि आपल्या महापौर मॅडमच्या माध्यमातून 7,000 कोटीवर नेलंय. प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण महापालिका C वर्गात आहे ती आपल्याला ब वर्गात कशी आणायची त्याचे प्रयत्न आपले चालू आहे. आणि लोकसंख्या पब्लिक नाही, त्याने प्रायव्हेटी दिलेली आहे. 1949 अधिनियम कलम 63 नुसार त्यांनी दिलेलं आहे की फायनान्शियलला जास्त महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी ती तरतूद केलेली आहे. लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण महासभेने हा विषय ठरवायला पाहिजे. हा मागे ठरवला साहेब, हळदणकर साहेब, मागच्या वेळी सभागृह नेत्यांनी आदेश दिलेले आहेत की महापालिकेने 1ही रुपया न घेता कंडोनियमच्या अंतर्गत रस्ते, लाईट, पाणी, गटार ही सर्व कामं महापालिकेने 1 रुपया न घेता ती महापालिकेच्या खर्चात करावी असा ठराव मंजूर करून घेतलेला आहे. आयुक्त आणतीलच ना. महासभेचा ठराव आयुक्तांनी जर नामंजूर केला तर यांना संस्थेच्या संचालकांचा अधिकार काय बनतो? हा तेच ना. आयुक्तांनी जर ठराव आणायचा आहे तर आपल्या संचालकांचा काय उपयोग काय? तुम्ही ठराव मांडायचा, आयुक्ताने पास करून द्यायचा आहे आपल्याला आणि महापौर मॅडमने त्यांना आदेशित करायचं आहे हे पास करून घ्या. त्याच्या पुढे कुठल्याही कंडोनियमच्या अंतर्गत कुठल्याही कामाचा पैसा घेतला जाणार नाही असं आयुक्त साहेबांनी आपल्या सचिव मॅडमने आपण पत्र लवकरात लवकर काढा मॅडम. पावसा अगोदर आम्हाला कामं करायचे. पाऊस झालाय आता जून महिन्यामध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्या अगोदर आमची सर्वांची कंडोनियम अंतर्गतची सर्वांची कामं झाली पाहिजेत. या उद्देशाने आपण लवकरात लवकर काम करायची अपेक्षा बाळगतो आणि मला बोलायला दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सन्माननीय सभागृह नेते शुभांगीताई. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार व सर्व बंधूंनो, इथे हळदणकर साहेबांनी जो ठराव घेतलेला आहे अभिनंदनाचा त्यावर बोलत असताना हळदणकर साहेब, मी तुम्हाला एकच प्रश्न करू इच्छिते की जो महानगरपालिकेने एक आपल्याला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे मागितलंय तो 6 आणि 7 आणि 8 नंबरचा आहे, त्याच्यात काय लिहिलंय साहेब?
माननीय महापौरमध्ये शुभांगी गवते मॅडम शुभांगी पाटील मॅडमनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे तर खऱ्या अर्थानं 2002 साली पण हाच विषय होता आणि तेव्हाही आपण ॲग्रीमेंट हेच दिलंय. फक्त यावेळेला 8 नंबरच्या क्लासमध्ये 2002 मला वाटतं मी नव्हती पण सन्माननीय आपले सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत त्यांनी सांगावं 2008 की असं होतं का साहेब. मी नव्हती पण सन्माननीय सदस्य होते 2000 सालीला. पण अशा प्रकारचं कुठलाही हे नव्हतं. माझे वडील नगरसेवक होते. सगळ्यांच्या ॲग्रीमेंट काम मी केलंय. त्यामुळे काय होतं काय नव्हतं हे जवळ माझ्या इतकं कोण सांगू शकत नाही. फक्त एकच क्लास मध्ये 8 वाढली त्याच्यामध्ये नाही मी साहेब. तुम्हाला जुना अग्रीमेंट आणून देईल. चालेल ना. इथं कशाला इथे बसलेत ना साहेब. आणून देईल मी तुम्हाला जुना शिवराम अग्रीमेंट. पाटील त्याच्यामध्ये साहेब फक्त बसले, त्यांना बघा, विचारा इथे ना. अधिकारी काम महापौरमध्ये शिवराम पाटील प्रत्येक साहेब अधिकाऱ्याला बसलेत, आपली नोकरी विचारा. तयारी असते. हळदणकर साहेब महापौर साहेब महोदय, बसलेत, विचारा अजूनपर्यंत ना. त्यांनी पुरावा दिला नाही. माझ्याविषयी त्यांनी जे काय वक्तव्य केलं होतं, त्याचा पुरावा दिला नाही. ते जे काय बोलतोय, तारीख ते प्रमाणित केलं कुठे असं बोलाय. अहो हळदणकर साहेब लांब कशाला जाता. पाटील साहेब बसले तिथे सन्माननीय सदस्य होते त्या माझे वडील 2000 ला नगरसेवक होते. त्यावेळेला आम्ही स्वतः सगळ्या असोसिएशनचे अग्रीमेंट जमा केले आणि त्या अग्रीमेंट मध्ये फक्त एवढाच उल्लेख होता. तेव्हाही पैसे वसूल करायचं लिहिलं होतं. पर स्क्वेअर फीटचा रेट लावला होता. प्रत्येकाला अमाऊंट ठरली होती. तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्हाला माहिती नाही असं बोलताय. आम्ही अभ्यासपूर्ण बोलतोय. आम्हाला त्याची माहिती आहे. आम्ही जमा केलेलं आहे. केले सर मी स्वतः दिले अग्रीमेंट केले. याच्यावर पण अग्रीमेंट केले ठामपणे सांगा. 1001% सांगता अग्रीमेंट. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे. साहेब असं नव्हतं. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करताय. म्हणजे तुम्ही ताट वाढलंय लोकांना सांगताय जेवा आणि तोंडावर घास नेल्यावर तुम्ही सांगताय की बुकी मारता अशी गत तुम्ही केली आहे. माझे जे LICची लोक आहेत ती प्रामाणिकपणे या महानगरपालिकेला टॅक्स भरत असतात आणि अशा लोकांना तुम्ही जर हे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मागत असाल तर लोक कशी देणार. आज लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतात ना. तुम्ही म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलंय की रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि रिडेव्हलपमेंट होताना हे पैसे आम्ही भरायला लावणार आहोत सामान्य लोकांना. आयुक्त साहेब हे काय चाललंय. आमचा कुठलाही LICचा टॅक्स पेअर कुठलीही अशा प्रकारच्या 500 रुपये स्टॅम्प पेपरवर लिहून देणार नाही. म्हणजे काय हे काही म्हणजे ताट वाढलं आणि लोकांच्या तोंडाची घास नेऊन बुकी मारल्यासारखं झालंय. कसं करणार हे जर पैसे म्हणजे त्यांना रिडेव्हलपमेंट करायची आहे का असं स्वप्न पडलंय साहेब. जर असं असेल तर मग आम्हाला सगळ्यांना आंदोलन करावं लागेल साहेब. आमचा कुठलाही LIC धारक असं लिहून देणार नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब हे काम करत असताना रस्ते फुटपाथ गटर हेही घ्यावं. धन्यवाद मॅडम. सन्माननीय सभागृह नेते बोलते. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी श्री हळदणकर यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडलाय. खऱ्या अर्थानं अभिनंदन कसला करायचा तोच प्रश्न सभागृहाला पडला. असा केविलवाना प्रयत्न क्रेडिट घ्यायचा आहे. जसं सांगितलं शिवराम पाटीलजी म्हणाले की 257 कोटी, तर 257 कोटीचं कर्ज देण्याच्या बाबतीतचं अभिनंदन करायचं काय. कारण की वसूल काय केलं जातं, कर्ज देते तेच वसूल केलं जातं. बिनव्याजी कर्ज या ठिकाणी देण्याचा GR त्या ठिकाणी आणला. आता आपल्या समोर GRच आहे. बंद खोलीमध्ये काय ठरलं आपल्याला थोडी माहिती. आपले आयुक्त साहेब बोलत होते की प्रशासक काय आहे, राज्य शासन म्हणेल तर आम्ही काम करू.
राज्य शासनाने त्याच्यात नमूद करून दिलं की सदर खर्च वसूल करण्यात यावा. काय नगरविकास खातं आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा आपली सत्ता आली त्यानंतर सभागृहाने त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं हमीपत्र घेऊ नये अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी आपण पास केला. सचिव मंडळींनी तो MR काढला असेल, काढला काय MR काढून घ्या त्याचा, म्हणजे आयुक्त महोदयांना त्या ठिकाणी जो सभागृहाचा इंटेंट आहे त्या माध्यमातून हमीपत्र घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने अभिनंदन करायचं झालं तर सभागृहाचं अभिनंदन करायला लागणार. कारण की नगरविकास खातं काय बोललं की त्या ठिकाणी खर्च वसूल करण्यात यावा, पण सभागृह काय म्हणालं, कुठलंही हमीपत्र त्या ठिकाणी घेण्यात येऊ नये. मला आठवतंय तो सप्लिमेंटरी पूरक अजेंडावरती पहिल्या नंबरचा विषय होता. हलदनकर साहेब मला वाटतं महापौर मॅडमला बोलवते, तो विषय पहिला घ्या बोलवतं की नाही. मग अभिनंदन त्या ठरावाचा व्हायला पाहिजे. MR निघाला असेल तर आयुक्त महोदयांनी त्या बाबतीत कारवाई केली पाहिजे असा प्रश्न विचारायला पाहिजे होता अभिनंदनाच्या ऐवजी, की आपण जो सभागृहाने ठराव केला त्याची अंमलबजावणी कधी होते. तुम्ही ठराव मानला अभिनंदनाचा, त्या अभिनंदनाच्या ठराव थोडी बोलता येतं. त्यामुळे या ठिकाणी खरं अभिनंदन सभागृहाचं करण्यात येते आणि हलदनकर जीनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडलाय त्याचं काय तथ्य त्या ठिकाणी उरत नाही. त्यामुळे आपल्या नियमाच्या 2 नुसार पुढील कामकाजास प्रारंभ करावा असा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडत आहे. माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह त्यांनी जे सूचना मांडली त्यास माझा अनुमोदन आहे. माझ्या प्रस्ताव मंजूर का ठराव क्रमांक 36 मध्ये सभागृह नेत्यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो मंजुरीस टाकत आहे. ऐका एक मिनिट ऐका, सांगतो. नाही सांगतात मी सांगतो, माझं तर ऐकून घ्यायला पाहिजे. समजलं तुम्हाला? अहो मी काय बोलतो, तुम्ही एक लक्षात घ्या, सभागृह नेते साहेब, आपण सभागृह नेते एक लक्षात घ्या. एक तर हा प्रस्ताव तुम्हीच हे प्रस्ताव तो याला नव्हता पाहिजे होता, ठीक आहे, तो त्यांनी पूर्वी टाकलेला होता, त्यांना वाटलं तो या का नाही आला म्हणून त्याने आता घेतला, एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, हा प्रस्ताव अभिनंदनाचा प्रस्ताव आहे ना, मग याच्यामध्ये सूचना उपसूचना किंवा हे ते किंवा कामकाज कशासाठी, एक लक्षात घ्या, त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की आयुक्तांच्या. माझं का म्हणणं, सभागृहाने निर्णय घेतला ना, त्यांनी पण भावना ती बोलून दाखवली, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी समजा प्रशासनात पाहिलं असेल ते ओनरशिप ॲक्टमध्ये आहे वगैरे काय ना काय दाखवलं असेल, ते आलं GR मध्ये, तो भाग वेगळा. आपल्याला आता सभागृहाने निर्णय घेतलाय की नाही त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी ही सर्वांची रास्त भावना आहे आमची. हो, पण त्याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये तो घेण्याची, हा अभिनंदन ठराव आहे ना, याच्यामध्ये तुम्ही कसं काय घेऊ शकता, कुठल्या कामकाजात अभिनंदनाच्या प्रस्तावामध्ये तो घ्यावा असं नाही ना. मी पुढील कामकाज पुढे करण्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे, त्यामुळे या प्रस्ताव अनुमोदन भेटलेलं आहे. या प्रस्तावाला मतास टाकल्यानंतर असा प्रस्ताव संमत झाल्यानंतर कार्यसूचीतून काढून टाकण्यात येतोय हा ठराव. नाही तुम्ही एक लक्षात घ्या, अभिनंदन तुम्ही करू नका ना, आम्ही पुढे म्हणतो तुम्ही करू नका असं, परंतु असं करू नका. आम्हाला पुढे निषेध करता येतील अभिनंदनाचे, मग असं बोलू नका तुम्ही. खरं ठीक आहे, तुम्ही पायंडा पाडायला हरकत नाही, ठीक आहे करा, यापुढे आम्ही पण निषेध करू ना तुमचे. ठीक. प्रश्न क्रमांक 1 शशिकांत हंबीरराव राऊत मांडतील. सदस्य गैरहजर आहेत तर त्यांचे प्रश्न तसेच पेंडिंग राहतात. प्रश्न क्रमांक 2 सन्माननीय सदस्य शुभांगी पाटील मॅडम मांडतील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींनो, मॅडम मी पहिला प्रश्नाशी म्हणजे पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाशी सहमत आहे, म्हणजे उत्तराशी. पण जो दुसरा माझा प्रश्न आहे त्या टपऱ्यांच्या बाबतीत, मॅडम उत्तर मला वेगळंच दिलेलं आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग स्टॉल मी संख्या विचारली आहे मॅडम, आणि त्यांनी मला सांगितलं हे नवी म्हणजे किती हसण्याचे बाब आहेत मॅडम. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिव्यांग स्टॉल हे मालमत्ता विभागामार्फत वितरित करून परिमंडल विभागामार्फत सदरचे स्टॉल दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्यात येत असतात. तसेच अधिकृत टपऱ्या विभाग कार्यालयानुसार वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मॅडम काय आयुक्त साहेब काय हे तुर्भ्या विभागातल्या टपऱ्यांची मी संख्या विचारली आहे, हो एक पण नाही आहे. म्हणूनच साहेब एवढ्या टपऱ्या आहेत ना की फुटपाथवर लोकांना पूर्ण चालता येतं. ही परिस्थिती नुसती तुर्भ्यातच नाही आहे तर पूर्ण नव्या मुंबईत आहे साहेब. महापौर मॅडम तुम्हाला मी सांगू इच्छिते की FMC एरिया असू दे, तिरव्या भागातील अनेक फुटपाथ आहेत, तिथं आपण दिव्यांगांना असे काही स्टॉल दिलेले आहेत ते खूप कमी आहेत. आणि जे दिव्यांगांना काही एरियाही आपण स्पेसिफिक ओम मार्केटच्या समोर स्पेसिफिक एरियाही आपण दिलेली आहे, तरीही FMC आवारात इतके स्टॉल आहेत. आधीच तो गजबजलेला एरिया आहे आणि त्या गजबजलेल्या एरियात लोकांना चालायला जमत नाहीये. पूर्ण 5 मार्केट त्या ठिकाणी आहेत आणि अशा परिस्थितीत तरी तिथे वारंवार आम्ही वॉर्ड ऑफिसरांना तक्रार करत असतो, पण त्या स्टॉल आहेत त्या स्थितीत असतात. एकही स्टॉल उचलला जात नाहीये. मग तिथे आता जसं आपण काही वस्तू म्हणजे तो आपला पाठ नाहीये की गुटखा तर असंही विकलं जातं FMC एरियात, तरी आपण ते स्टॉल उचलत नाही आहोत. आणि उत्तरही अशी थातूर मातूर देतात. इतकंच नव्हे तर महापौर मॅडम 2 दिवसापूर्वी कारवाई झाली, तिथे आपले खालचे अधिकारी सांगतात 2 तास बंद करा, आम्ही फोटो काढतो, आम्ही वॉर्ड ऑफिसरला हे फोटो पाठवतो आणि मग तुम्ही चालू करा. किती आश्चर्यजनक बाब आहे मॅडम. आयुक्त साहेब काय चाललंय, उत्तर द्या तुम्ही. बोलवा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना, बोलवा साहेब, मला उत्तर हवंय. मी बसणार नाही मॅडम, मला उत्तर हवंय. हे उत्तर मला चालणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नाही साहेब, अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना बोलवा. उपायुक्तांना मला उत्तर हवंय. ते आले नाही, न बोलवता आले म्हणलं चांगलं आहे. साहेब इतकं छान उत्तर कशावर दिलं, संख्या मराठीत लिहिलेलं हो साहेब मी. बोला सर. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव, सन्माननीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय स्थायी समिती सदस्य, सन्माननीय सर्व गटनेते तथा सन्माननीय सर्व महापालिका सदस्य. शुभांगी पाटील यांनी विचारलेलं आहे की तुर्भे विभागात किती टपऱ्यांची संख्या आहे आणि त्यापैकी महानगरपालिकेकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेल्या टपऱ्यांची संख्या किती आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. तर आपल्याकडे जे उत्तर आलं ते बघा मी दिलेल्या उत्तराच्या आधी वितरित झालेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे तशा प्रकारचं त्रोटक उत्तर आलेलं आहे. मी दिलेलं उत्तर आपल्याला एकदा वाचून दाखवतो आणि त्याची सविस्तर टिप्पणी सांगतो की तुर्भे विभागात एकूण परवानाधारक 63 टपरे आहेत आणि त्यापैकी 51 स्टॉल हे दिव्यांगांचे स्टॉल म्हणून वितरित करण्यात आलेले आहेत. 6 स्टॉल हे गटई कामगारांचे आहेत आणि 6 स्टॉल हे सिडकोकालीन दूध डेअरी तथा तत्सम पदार्थाचे देण्यात आलेले आहेत. या व्यतिरिक्त ज्या काही टपरे आहेत त्याच्यावर आपण वारंवार कार्यवाही करतो आणि असं आहे की तुर्भे विभाग हा एक नवी मुंबईतला मध्यवर्ती विभाग आहे. या विभागामध्ये गावं आहेत, मध्यमवयीन माथाडी कामगार आहेत, त्याबरोबर तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, हनुमाननगर अशा प्रकारच्या झोपडपट्ट्यासुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुर्भ्यात आशिया खंडातलं सर्वात मोठी व्यापारपेठ आहे APMC
आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि व्यावसायिक आकृष्ट होतात। याचा परिपाक असा झालेला आहे गेल्या काही काळात यात एक दोन गोष्टी अशा आहेत की APMC मार्केटच्या आतमधलं व्यवस्थापन APMC करतं आणि त्याच्या आजूबाजू पेरीफेरी आणि रस्त्यावरचं व्यवस्थापन जे काही आहे ते आपण करतो। परंतु जसं आपण मॅडम सांगितलं, आम्ही तिथे दररोज दैनंदिन कारवाई घेतो आणि मान्य आयुक्तांच्या निर्देशानंतर 6 ते 16 अशा 10-11 दिवसामध्ये मोठी कारवाई घेतली। ती कारवाई अशा प्रकारची घेतली की आपल्याला अनेक तक्रारी अशा प्राप्त होत होत्या की त्याच विभागातील कामगार अतिक्रमण कारवाई करण्याआधी सूचित केलं जातं की बाबा आमची लोक येतील किंवा तुम्ही आमची कारवाई होईल, सावध राहा। आणि त्यामुळे हे गैरप्रकार आमच्या ध्यानात आले होते मान्य अतिरिक्त आयुक्त तथा आयुक्त। तर आम्ही असं ठरवलं की दुसऱ्या विभागातील अतिक्रमण पथक दुसऱ्या विभागात जाईल, म्हणजे उदाहरणार्थ ऐरोली दिघ्याचं अतिक्रमण पथक हे वाशीला जाईल किंवा तुर्भ्याला जाईल आणि कारवाई करेल। आणि अशा प्रकारे आम्ही 11 दिवस कारवाई केली। या कारवाईमध्ये अनेक हे टपऱ्या आम्ही जमा केलेल्या आहेत, त्या क्षेपणभूमीला नेलेल्या आहेत आणि फेरीवाल्यांच्या टपऱ्या किंवा त्यांच्या गाड्या आम्ही परत देत नाहीत। आणि गेल्या या 2 दिवसातच तुर्भे विभागातून 8 इतक्या टपऱ्या आम्ही जमा केल्या होत्या आणि त्या निष्कासित पण केलेल्या आहेत। दुसरी बाब एक गंभीर आपण जी लक्षात आणून दिली की आम्ही फोटो काढण्यापुरतं कारवाई करतो आणि नंतर आपण पुन्हा लावा, तर ही बाब मी स्वतः व्यक्तिशः तपासतो। यात जर कोणी दोषी आढळलं तर त्याची चौकशी करतो आणि अशा प्रकारचं परत काही होणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो। परंतु म्हणजे अशा या व्यवसायांना संरक्षण देण्याची बाब आमच्या मुळीच पचनी पडणारी नाही। आयुक्त साहेब, मला एक प्रश्न करायचा आहे तुम्हाला। तुम्ही आपले रस्ते आणि फुटपाथ भाड्याने दिले आहेत का? भाड्याने दिले असेल तर आम्हाला पण द्या, आम्ही पण घेतो साहेब। कारण तुर्भ्याला आता त्यांनी सांगितलं की APMC आवार हा 5 मार्केट आहेत आणि आशिया खंडातील मोठी बाजारपेठ आहे। साहेब, रस्त्यावर कधी येतं का? सकाळी 11-12च्या दरम्यान या आयुक्त साहेब व्हिजिटला आणि त्यांनाही घेऊन या। सगळे टेम्पो लाईनीत कांदा बटाट्याचे लावलेले असतात। फ्रूटवाले पूर्ण क्लॉक टॉवर पासून तर पूर्ण माथाडी भवन पर्यंत पूर्ण फ्रूटवाले तिथे रस्त्यावर विकत असतात। इथं टपऱ्या, एक तर टपरी दिली आहे एका सन्मानी आपल्या अधिकाऱ्यांनी महिलांसाठी। मग मागच्या वेळेला जसा साहेबांनी ठराव आणलेला लखपती दिदी, मग सगळ्यांना द्या ना, आमच्या बचत गटांना। तुम्ही काय साहेब सांगता टपऱ्या काढल्या? मी सांगू का की तुम्ही येता उद्या माझ्या बरोबर टपऱ्या बघायला? आपण म्हणत असाल तर आम्ही त्या प्रत्यक्ष व्हिजिट करतो, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याचं गांभीर्य तपासून घेतो। यांनाही घेऊन यायचं, किती टपऱ्या काढल्यात हे मी तुम्हाला दाखवते। आणि 11 वाजता तुम्ही यायचं। 5 मार्केटची परिस्थिती आहे, हेवी व्हेकल असतो तिथे, पूर्ण रश असते त्या एरियात आणि तिथे पूर्ण फुटपाथ पण टपऱ्यांनी भरलेला आहे। सर्व्हिस रोडला फ्रूटवाले बसलेले असतात, त्याच्या मेन रस्त्याला पूर्ण माथाडी भवन पासून तर पुढे पूर्ण कांदा बटाट्याच्या टेम्पो रांगेत लागलेले असतात। काय चाललंय साहेब? नवी मुंबई स्वच्छ करतो आपण, हा करतो। सदस्यांच्या या तळमळीने सांगितलेल्या वक्तव्याची मी गंभीर दखल घेते आणि यापुढे म्हणजे आपल्यासोबतच आम्ही विभाग अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करतो आणि ज्या काही अतिरिक्त टपऱ्या असतील, ज्या अनधिकृतरित्या बसवलेल्या असतील त्या निश्चितपणे निष्कासित करू। महापौर मॅडम, माझा 3रा प्रश्न आहे। आपण ठेकेदारांना एवढे सगळे पैसे देतो वार्षिक देखभाल करायला। मॅडम, यांनी इथे लिहिलंय की यशराज इन्फ्रास्ट्रक्चरला आपण पूर्ण तुर्भ्या विभागात रोडची पतपत, पावसाळी ड्रेनेज, हा सगळ्या कामाचे आपण पैसे देतोय। मॅडम, आम्ही नगरसेवक जेव्हा सांगतो ना ह्या लोकांना की तिथलं गटाराचं झाकण निघालंय, तिथे तो रस्ता खराब झालाय, तेव्हा ते दुरुस्ती होते। तेव्हा हा फुटपाथ खराब झालाय, हे खोदकाम केलंय, तेव्हा ते दुरुस्त होतं। मग आपण ह्या लोकांना आपण दुरुस्तीच्या नावाखाली पैसे कशासाठी देतो मॅडम? आयुक्त साहेब, कशाला हे पैसे लोकांचे वाया घालवतात? जनतेचा पैसा आहे हा, कशासाठी वाया घालवताय तुम्ही? तुम्ही देखभाल दुरुस्तीसाठी हा खर्च करताय ना, तो खरंच होतोय का? महापौर मॅडम, माझ्या इथे क्लॉक टॉवर विषय सांगेल। आजही तुम्ही आताही बघायला गेलात तर क्लॉक टॉवर बंद आहे। मी 5 दिवस झाले, मला सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांचे फोन आले की कारण ते
माथाडी भवनला जाताना नेहमी बघत असतात, ताई तो क्लॉक टॉवर बंद आहे. कितीतरी 50 लोकांचे फोन झाले की क्लॉक टॉवर बंद आहे, पण मी मुद्दाम सांगितलं नाही मॅडम अधिकाऱ्यांना, कारण यावेळेस मला बोलायचं होतं. नाही तर प्रत्येक वेळेला मी त्यांना फोटो पाठवते की क्लॉक टॉवर बंद आहे. मग तुम्ही सर्व्हिसच्या नावाने कशासाठी हा जनतेचा पैसा वाया घालवताय? ना क्लॉक टॉवरला कधी रंग दिला, ना कधी त्याची दुरुस्ती केली. मागच्या वेळेला गाडीने हे केलं, त्याची चेन पाडलेली, तेव्हा आम्ही फोन करून जर सदस्य सांगत असणार तेव्हा लोकांना नाहीच द्यायचं ना ठेका, द्यायचंच कशाला ह्या लोकांना ठेका. हा झाला त्याचा. आता स्मशानभूमीचा, स्मशानभूमीसाठी देखभाल दुरुस्ती करायसाठी एका ठेकादाराला हे कामकाज दिलंय. तिथे स्मशानभूमीत कधी कधी आतमध्ये गाड्या जातात, हे कोणाच्या सांगण्यावरनं जातात. इथेही व्यवस्थित देखभाल दुरुस्ती नसते, कधी कधी ती चिमणी बंद असते. मग आयुक्त साहेब, आपण हा ठेकेदाराच कशासाठी, आपले पैसे जास्त झालेत का? आयुक्त साहेब, मला याच्यावर उत्तर पाहिजे. पाटील मॅडम, आणि त्यांच्यावर काय कारवाई कराल ह्याचंही उत्तर हवंय मला. सन्माननीय महापौर, सन्माननीय सभागृह आणि पाटील मॅडम, आपण जे प्रश्न आता जे उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाबद्दल ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरना देखभाल दुरुस्तीची कामं दिलेली आहेत ती कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित कामं करत नाहीत किंवा त्यांचं दुर्लक्ष होतं किंवा संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होते असा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे. निश्चितच शहर अभियंता आणि शहर अभियंत्यांच्या अधीनस्थ असलेले जे काही कार्यकारी अभियंता आहेत त्यांना स्ट्रिक्ट अशा सक्त अशा सूचना दिल्या जातील आणि त्यांच्यावर कारवाई काय करणार सांगा साहेब. सूचना देऊ नका, कारवाई काय करणार ते सांगा मला. सक्त सूचना आपण दिल्या जातील. त्याचा या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई काय करणार ह्याचं मला द्या साहेब, मला सूचना नकोय. सक्त सूचना त्यांना दिलेल्या जातील आणि त्यानंतर ह्या कॉन्ट्रॅक्टरनं जर काही केलं नसेल किती दिवसानं, कारण हे ज्या एवढं सांगून पण केलं नसेल सांगताय तुम्ही. क्लॉक टॉवर स्पष्ट आजही आता फोन करून विचारा क्लॉक टॉवर बंद आहे की नाही बघा. तुमच्या जशा तक्रारी आहेत तशा आपले जे ग्रीव्हन्स पोर्टल आहे, ग्रीव्हन्स पोर्टलवर पण ह्या तक्रारी येतात. त्या तक्रारीवर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला दंडाची कारवाई केली आहे का नाही संबंधितांनी, तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई करणार तेवढं मला सांगा साहेब. दंडात्मक कारवाई केली जाईल आणि हे जे संपूर्ण प्रकरण तुम्ही सांगताय त्याची चौकशी विद्युत पण आणि ह्यांच्या पण सगळे क्लॉक टॉवर कोणाच्या अंडर येतं साहेब? क्लॉक टॉवर हे याच्या विद्युत विभागाच्या अंडर येतं ते. तर बोलवा ना साहेब, बोलवा. आणि हे सगळे शहर अभियंत्याच्या अंडर हे विभाग येतात सगळे, विद्युत विभाग आणि आपले गटर किंवा कन्स्ट्रक्शन. कारवाई कराल एवढं मला सांगा साहेब. मी विद्युत विभागाला बोलवतो, जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही कारवाई काय करणार तो. कॉन्ट्रॅक्टरवर निश्चित कारवाई केली जाईल त्यानं जर काम केलं नसेल आणि जर ते काम करायला इतके दिवस जर ते बंद पडलं असेल आणि आमच्या अधिकाऱ्यानं जर त्यांना सांगितलं नसेल तर त्या अधिकाऱ्यांच्यावर पण सांगतच नाही साहेब, आम्हीच त्यांना फोन करून त्या अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाईचा प्रस्ताव ठेवला जाईल. हा मग आहेत ना इथं कॉन्ट्रॅक्टर, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचं नाव दिलेलं आहे इथं, स्वप्नील वारे. आणि तुमच्या अधिकाऱ्यांचा तो खूप खास आहे, प्रत्येक कामं देत आहे त्याला. विद्युत विभागाला बोलवून घेतो, पण मी सांगितलं की जे काय असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ब्लॅकलिस्ट करायला सांगा, मी बसणार नाही तोपर्यंत. मला हे आज उत्तर पाहिजे, कारण वारंवार साहेब आम्ही हे सांगत असतो, वारंवार त्याच्यावर काही होत नसतं. मॅडम एक आहे, कोणावर कारवाई करायची म्हणली की त्याची थोडी चौकशी करून आपल्याला कारवाई करायला लागते. काय केलं ठीक आहे, त्यानुसार आम्ही कारवाई करू त्याच्यावर. येस. प्रश्न क्रमांक 3 सन्माननीय सदस्य सूरज पाटील मांडतात. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सर्व सभागृहाचे सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बांधव. पहिली गोष्ट, एक जबाबदारीने आयुक्त महोदय, आम्ही जर प्रश्न मांडतोय त्याची उत्तर देत असताना मागच्या सभेत तेच झालं, आताही तेच होतोय. वाईट वाटतं या गोष्टीचं का आमचा प्रश्न काय आहे आणि ते उत्तर काय. प्रश्न आहे शाळांचा, फीचा आणि वारली पाड्याची शाळा कोणाची त्याचं उत्तर माझ्यात टाकलं.
नाही, प्रश्न हा आहे की उत्तर मागे सेम झालं. काय झालं, मागच्या वेळेस सुद्धा एका अधिकाऱ्याच्या 3 गाड्या लपवण्यासाठी गाड्यांची नंबर आणि हीच गायब केली. एक अधिकारी 3 गाड्या वापरतो ना जो, त्याचं लपवण्यासाठी मागच्या वेळी डाटाच गायब केला आणि सांगितलं तुम्हाला देतो, नंतर देतो. आयुक्त आणि काय ते दुसरे डोई पुढे साहेब निशब्द. आता काय शाळांचं काय करायचं नाही, प्रायव्हेट शाळांवर काय आहे का, आपलं प्रेम आहे का, जिव्हाळा आहे जास्त का? उत्तर द्यायचं नाही म्हणून? उत्तर माननीय सदस्य माननीय महापौर यांच्या परवानगीने उत्तर देते. या बाबतीत दिलगिरी व्यक्त करते. ॲक्च्युली हा उत्तर काल मी व्यवस्थितरित्या त्यांनी टाकावीत असं मी त्यांना सूचना दिल्या होत्या, पण त्यांनी परत ती चूक केलेली आहे. माननीय सन्मान्य सदस्य, आपण प्रश्न विचारलेला आहे की सर्व शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या फीबाबत नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी महापालिका काही नियमावली तयार करणार आहे का? मी पटलावरती घेण्यासाठी उत्तर देते आहे साहेब की महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था शुल्क विनियम मार्च 2014ला एक शासन अधिसूचना काढलेली आहे आणि या अन्वये खाजगी शाळांना शुल्क आकारण्यासाठी नियमावली तरतूद करण्यात आलेली आहे शासनामार्फत. यामध्ये खाजगी शाळांना PTA जे आहेत त्यांच्यामार्फतच शुल्कांचं नियमन केलं जातं आणि याच्या उपरोक्त जर काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी विभागीय उपसंचालक यांच्याकडे आपल्याला तक्रार करता येते. त्यांच्याकडे समिती गठीत करण्यात आलेली आहे शासनाच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये रिटायर्ड जज जे आहेत ते रिटायर्ड जज त्याचे अध्यक्ष आहेत आणि विभागीय उपसंचालक जे आहेत ते त्याचे सचिव आहेत. हे अधिकार आपल्याला महानगरपालिकेकडे देण्यात आलेले नसल्यामुळे आपण शुल्काचं विनियम सर आपल्याकडनं होत नाही. मात्र PTAची रचना आणि तदनंतर जर याच्यावरती जर काही तक्रार करायची असेल तर विभागीय उपसंचालक यांच्याकडे आपण तक्रार करू शकतो. मॅडम, तुम्ही जे बोलताय ना, ही गोष्ट ज्या नियमाने तुम्ही वाचून दाखवला, PTA किंवा विभागीय उपसंचालक आज सर्रास महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आपल्या डोळ्यादेखत आपल्या इथं शिक्षणाचा बाजार मांडला. फी डोनेशन याच्या नावाखाली सर्रास केंद्र म्हणजे व्यवसाय केंद्र उभे केले. आपल्याकडे काही अधिकार नाही अशातला भाग नाही. मग शिक्षण विभाग जर आपला आहे, आपल्याकडे परवानगीच्या फाईल येतात त्या प्रायव्हेट शाळांच्या, मान्यतेच्या येतात, शिक्षक त्यांच्या अनुषंगाने येतात. मग आपण सगळ्या गोष्टी जर बोलत असतात ह्या पद्धतीनं, मग शासनाने सांगितलं, शासनाला कधी आपण बोललोय? आपण बसा, मी बोलतो, शासनाला कधी आपल्याकडून सांगितलंय की महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांचा काय अधिकार आमच्याकडे द्यावा म्हणून? महासभेच्या माध्यमातून मी विनंती करेन, सर्व पालक या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याकडे आशेने आहेत. माझ्या मुलाला मी चांगलं शिकवेन, एक वेळ उपाशी राहीन पण चांगलं शिकवेन, चांगलं शिक्षण देईन म्हणून सांगेल ती फी भरायला बिचारे तयार होतात. डोनेशनच्या नावाखाली, बिल्डिंग फीच्या नावाखाली, काय प्रोजेक्टच्या नावाखाली लूट चालू आहे सर. आणि ही लूट आमच्या डोळ्यादेखत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बघू शकतो. एका बाजूला शिक्षण धोरण आम्ही मोफत करायचं, एका बाजूला चांगलं करतोय, परंतु आता जर हे साधक बाधक नियमावली सांगून हे करत असेल तर या सभागृहाला जो अधिकार आहे तो अधिकार वापरला जावा. शिक्षण समिती आता पुढे आहेत प्रस्ताव आपला, त्या अनुषंगाने नियमावली तपासावी. नव्हे तर हे जर असेल PTA मध्ये कोण असतं माहिती आहे का? ते पालक बिचार आहे ज्यांची मुलं तिथं आहे. काय हिंमत त्यांची बोलायची? जरा आवाज काढला तर त्या मुलाला लगेच वेगळ्या पद्धतीने ट्रीट करणारी एवढी म्हणजे मुजोरी सुद्धा आहे शाळांची. त्याच्यामुळं ह्या नियमावली, ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला तेच म्हणणं आहे की या सभागृहाच्या अनुषंगाने हा प्रश्न निकाली काढले. खूप सगळ्या 111 121 जणांना जर विचारलं तर 100% सगळ्यांचं हे म्हणणं असेल की या शाळांना अंकुश लावा, लगाम लावा. सन्माननीय महापौरांच्या माध्यमातून आयुक्त साहेब आपल्याला विनंती आहे की विशेष नियमावलीचं नियोजन करण्यात यावं. नवे गरज पडली तर प्रत्येक शाळेवर एक नगरसेवक त्या समितीत सदस्य म्हणून घेण्याचं बांधील करण्यात यावं. जर असं नसेल तर ह्या मार्गाने जा की हा सदस्य त्या शाळेवर गेला पाहिजे, मग बघू कशा शाळांच्या फी कंट्रोलमध्ये राहतात की नाही. मग हा एक प्रश्न आला. आपण महापौर आदेशित करावा. PTA मध्ये आम्हाला घ्या एकेकाला.
माझा दुसरा प्रश्न समाज मंदिरांच्या आणि व्यायामशाळांच्या वास्तूंच्या बाबतीत आहे की मधल्या काळात रेडी रेटनरच्या दराने आकारलं जावं भाडं म्हणून प्रशासक कार्यकाळात टेंडरच केले नाही. टेंडर न केल्यामुळे कित्येक वास्तू ह्या लॉक तशाच पडलेल्या आहेत. म्हणजे आमच्या समोर सार्वजनिक सुविधांच्या वास्तू आहेत पण आम्ही लोकांना त्या उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता उत्तर दिले लवकरात लवकर ते टेंडर आता करून घ्यावा. हां, आणि दुसरं ज्येष्ठ नागरिकांसाठी जो काय पास तुम्ही म्हणजे आदरणीय नाईक साहेबांनी 65 वर्ष ज्येष्ठ नागरिकांना NMTचा मोफत प्रवासाचा जो संकल्पना आणली ते त्यांच्याकडून एक आयडेंटिटी कार्ड बनवण्यासाठी तुर्ब्याच्या डेपोला जायला लागतं. आता तो 65 वर्षाचा वयस्कर माणूस त्या तुर्ब्याला जाईल, तिथं लाईनीत उभा राहील, ते कुठंतरी नाही. नगरसेवकांच्या कार्यालयात योजनांचे फॉर्म तुम्ही पाठवता तसे नगरसेवका ह्यावेळी योजना विभागाच्याकडून जातील फॉर्म, तर हा फॉर्म सुद्धा पाठवला जावा. म्हणजे आमच्या वार्डातल्या ज्येष्ठ नागरिकांना आम्ही त्यांच्या घरात जाऊन तो फॉर्म भरून ही सवलत त्यांना देऊ. म्हणजे ह्या प्रश्नाच्या माध्यमातून ही विनंती आहे. त्यामध्ये हे 2 विषय महत्वाचे मला नागरिकांसाठी वाटले. माझा प्रश्न परंतु आपण गांभीर्यानं ते पटलावर घ्यावं. धन्यवाद. सन्माननीय अपर्णा गवते मॅडम, प्रश्न क्रमांक 4. प्रश्नोत्तरांचा अर्धा तास संपणार आहे आता एक 10 मिनिटांनी, तर आपण एक्स्ट्रा 15 मिनटं वाढवतोय. तर सन्माननीय ह्याच्यात माझी एक विनंती आहे की नियमाप्रमाणे अर्धा तासच दिला जातो, 15 मिनटं मी वाढवते. पण ह्याच्यानंतरच्या सदस्यांनी हे समजून घ्या की नियमाप्रमाणे चाललंय. नंतर नाराजी व्यक्त करत महापौर दालनात येऊन बरेच सदस्य ह्याच्याविषयी भांडतात, तर हे आपण लक्षात ठेवावं. धन्यवाद. प्रश्न उत्तरांमध्ये भाषणं नसतात. प्रश्न उत्तरं फक्त प्रश्न असतात, त्याच्यावर भाषण युक्तिवाद द्यायचा नसतो म्हणून तो अर्धा तास दिलेला असतो. हां, सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृह, अधिकारी वर्ग, प्रेक्षकगृहातले प्रेक्षक आणि पत्रकार बंधू. मॅडम, प्रश्न क्रमांक 4 मधला 1 जो आहे त्या अनुषंगाने मी विषय मांडलेला, ठराव मांडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर मी डिस्कशन नंतर करेन. प्रश्न क्रमांक 4 मधला 2 आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे लिहिलं आहे, नवी मुंबई महानगरपालिकेस MIDCने देऊ केलेल्या ROW भूखंडावर पालिकेने संरक्षक भिंत व सार्वजनिक मुतारी बांधण्यात आली होती. सदर संरक्षक भिंत व सार्वजनिक मुतारी ही PAP धारक असलेले मुंबई एक्सप्रेस हॉटेलच्या मालकाने तोडलेली आहे. त्याच्यावर आजपर्यंत का गुन्हा दाखल केला नाही? गुन्हा दाखल करणार आहात का? त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यात आली आहे का? घेण्यात आली नसेल तर घेण्यात येणार आहे का व कधी? मला उत्तर काय दिलेलं आहे बघा. विभाग अधिकारी दिघा विभाग यांनी दिनांक 26/9/2025 रोजी पत्रान्वये साठेनगर बेलापूर ठाणे बेलापूर रोडवरील 4 शौचकूप असलेले स्त्री व पुरुष मुतारीची तोडफोड केलेल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर विधी अधिकारी यांच्या अभिप्रायानुसार मुतारी तोडले प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे MIDC पोलीस ठाणे नवी मुंबई यांना पत्र देण्यात आलेले आहे. मॅडम, हे उत्तर जे आहे ते समाधानकारक नाही आहे, म्हणूनच मी या विषयावर बोलते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 26/9/2025 या तारखेला हे तोडलंच नव्हतं. ही जी मुतारीची तोडलेली आहे ती 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट हे 2 दिवस बघून 2024ला ही मुतारी तोडलेली आहे. त्याविरुद्ध आम्ही जे तोडत असतानाचे फोटो आहेत, गुगल फोटो, हे फोटोसुद्धा दिले आपल्या वॉर्ड ऑफिसरला आणि वॉर्ड ऑफिसरला दिले, अतिक्रमण विभागाला दिले. ते फाईल तयार करत नव्हते, कोणाची त्यांना प्रेशर होतं हे माहीत नाही, पण ते गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. जबरदस्ती केल्यानंतर त्यांना फोर्सफुली सांगितलं की आमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही का दाखल करत नाही? कारण एका बाजूला आपण लोकांना सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या फुटपाथवरती मुतारी बांधलेली आहे. टेंडर काढून रितसर त्याला वर्क ऑर्डर दिली आणि मुतारी बांधल्यानंतर तुम्ही ती कोणत्या तरी हॉटेलवाल्याला हवंय म्हणून ती मुतारी काढताय आणि तो मुतारी काढणारा तो हॉटेलवालाच आहे.
मग लोकांनी जायचं कुठे? जर त्यांना मुतारीचा उपयोग करायचा असेल, कारण त्या परिसरात बऱ्याच कंपनीतली लोक सुटतात, स्टेशन समोर आहे, स्टेशनवरून लोक घरी येतात, आपल्या घरी जायला डिस्टन्स असल्यामुळे त्या कोपऱ्यावर महापालिकेने पैसे खर्च करून मुताऱ्या बांधल्या. जर ह्या तोडल्या तर लोकांनी जायचं कुठे? उघड्यावर. तो हॉटेलवाला आतमध्ये टॉयलेटला जायला अलाउड करणार आहे का? मग मुतारी तोडली ह्याचे आम्ही गुगल फोटोज दिल्यानंतरही त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? आणि त्यासाठी सुद्धा खोटं उत्तर दिलंय की अज्ञात इसम. आणि समोरून फोटो दिलेत ना तुम्हाला, फोटो दिल्यानंतर आत्ता नाही आणले सर, फोटो दिलेले असताना फाईलला त्यांच्या लावलेल्या आहेत. कैलास गायकवाड साहेबांना जे अतिक्रमणचे आहेत त्यांना ही सर्व बाब माहिती आहे. फाईल संपूर्ण रेडी करताना ते होते. मग त्यांनी हा असा गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिलं अज्ञात इसमाविरुद्ध. याचं उत्तर काय आहे? त्यांना बोलवून घ्यावं, त्यांना विचारण्यात यावं, त्यांच्याकडे फोटो असतील, त्यांच्याकडे फोटो आहेत का हे मला सांगण्यात यावं. कैलास गायकवाड साहेब आलेलेच आहेत. काय झालं नाहीये? दोन लोक बोलू मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय सर्व गटनेते, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय प्रेक्षक वर्ग तथा पत्रकार बंधू भगिनींनो, मॅडमने जो प्रश्न विचारलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेस MIDCने देऊ केलेल्या ROW भूखंडावर पालिकेने संरक्षक भिंत व सार्वजनिक मुतारी बांधण्यात आली होती. सदर संरक्षक भिंत व सार्वजनिक मुतारी ही तोडलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही आणि गुन्हा दाखल करणार आहात का? त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्यात आली का? नुकसान भरपाई घेण्यात आली नसेल ते घेण्यात येणार आहे का व कधी? तर असं होतं मॅडम की मी नोव्हेंबर 2024ला तिकडे रुजू. हो, फोटो आहेत का? हो, फोटो दिले होते. नाही, तोडताना माणसाचा फोटो नाही, तोडल्यानंतरचा फोटो मिळालेला आहे साहेब. फोटो तोडतानाचा सुद्धा दिलाय आणि वॉर्ड ऑफिस आपलं जे आहे ना ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. मला वाटतं माझं ऑफिस हे तिथून 1 किलोमीटर आहे आणि आपलं वॉर्ड ऑफिस हे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. 15 ऑगस्टला आपल्या वॉर्ड ऑफिसमध्ये सगळे लोक होते, 16 तारखेलाही होते, आपले सिक्युरिटी पण तिथे होते आणि शेजारी असलेलं संरक्षक भिंत जी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत आपण बांधली होती त्याचंही टेंडर काढलं होतं, त्याला ग्रिलसुद्धा लावण्यात आली होती. तीही त्या हॉटेल मालकाने, मुंबई एक्सप्रेसच्या हॉटेल मालकाने काढून विकली, तोडली. आपलं शौचालय मुतारी तोडली आणि तरीही वॉर्ड ऑफिसला फोटो देऊनही माहीत नाहीये की व्यक्ती कोण आहे. साहेब तुम्हीच त्या फाईलचा फॉलोअप घेत होतात, तुम्हाला मी दाखवून दिलं, तुम्ही काय म्हणालात मला लिगलला विचारावं लागेल. लिगलला विचारता विचारता फोटो चेंज पण झाले. मी याविषयीचं माझं स्पष्टीकरण देतो. आता ॲक्च्युली हा विषय ॲडिशनल सिटी इंजिनियर आणि परिमंडळकडे आहे, पण मॅडमने आग्रह केला म्हणून मला ती माहीत असलेली बाबी मी आपल्या निदर्शनास आणतो. मॅडम, असं आहे की ही जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला तिथे माझ्या आधीचे सहाय्यक आयुक्त होते खाडे नावाचे आणि त्यांनी त्या काळी पोलिसांना केवळ त्रोटक पत्र दिलं होतं की अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि गुन्हा दाखल करून घेण्यात यावा. पण ते पत्रात काही म्हणजे व्यवस्थित उल्लेख नव्हता. पण जेव्हा मी आलो तेव्हा ही सगळी बाब तपासली आणि त्यानंतर मी माझ्या वतीने पोलिसांना पत्र दिलं की अशा प्रकारची घटना घडलेली आहे, याच्यामध्ये एवढ्या प्रकारचा आपलं वित्त लब्धी आपली लागलेली आहे, आपण इतक्या वेळात एक टेंडर दिलं होतं त्यामुळे आपण इतका खर्च त्याच्यावर केलेला आहे आणि त्यामुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचं पत्र दिलं होतं. तर पोलिसांनी त्यावेळेला मला MIDCचं पत्र आहे की ते जे होतं युरिनल किंवा स्वच्छतागृह तेच अनधिकृत होतं, त्यामुळे ते तोडण्यासाठी MIDCने पत्र दिलं होतं असं मला वेगळं त्यांनी पत्र सांगितलं. तर ही 2 पत्र आली की एका ठिकाणी असं होतं की आपण बांधलेलं आहे आणि ते कोणी तोडलेलं आहे तर त्याचा गुन्हा दाखल करायचा आहे आणि एका ठिकाणी MIDCने आपल्याला एक पत्र दिलेलं आहे की
आम्ही तुम्हाला 2005 साली रस्ते पदपथ हे देखभाल दुरुस्तीसाठी दिले होते, पण तुम्हीच एक अनधिकृत शौचालय बांधलेले आणि ते निष्कासित करा अशा प्रकारचं पत्र होतं. त्यावेळी मी संभ्रमात पडलो की हे 2 गोष्टीत नक्की काय करावं, म्हणून मी ते अभिप्रायार्थ विधी विभागाला पाठवलं होतं की या 2 गोष्टीतून काय करावं याचा मला अभिप्राय द्या, जेणेकरून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकू. तर आत्ता काही दिवसापूर्वी म्हणजे 2025 साली अभिप्राय प्राप्त झालेला आहे की अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा. त्यावेळेला मी तिथे नव्हतो, तर आम्ही ह्याचे HWMची जी माणसं आहेत त्यांना नॉमिनेट केलेलं आहे तेव्हा की तुम्ही जाऊन त्याचा गुन्हा दाखल करावा, आणि अशा प्रकारची एकूण 3 पत्र आपण पोलीस स्थानकाला दिलेली आहेत की त्यांनी गुन्हा दाखल करावा या झालेल्या प्रकाराबद्दल. आपण जे म्हणताय ना मॅडम, माझ्याकडे फोटो निष्कासित केल्याचे फोटो होतो आणि माझ्याकडे गुगल फोटो सुद्धा आहेत, ते उपलब्ध म्हणजे जेव्हा ती युरिनल उभी होती तेव्हाचे ही दोन्ही फोटो मी पोलीस स्टेशनला उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून त्यांनी गुन्हा दाखल करावा. सन्माननीय महापौर महोदय, साहेबांनी जे सांगितलं की अनधिकृतरित्या ते टॉयलेट बांधलेलं होतं, आता महानगरपालिका टेंडर काढते, वर्क ऑर्डर काढते, ते देते. फेन्सिंग बांधायची आहे, संरक्षक भिंत, त्याच्यावर ग्रिल लावायची, ह्याची टेंडर काढलं, वर्क ऑर्डर केलं. अनधिकृत काय होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं 2005 साली MIDC आणि महानगरपालिका यांच्यामध्ये एक रितसर ॲग्रीमेंट झालेलं. त्या रितसर ॲग्रीमेंटला कॅन्सल न करता 2017ला त्या उपरोक्त आपल्याला MIDCने पत्र दिलेलं आहे की तुमची जागा तुमच्या हातात घ्या, तिथे अनधिकृत झोपड्या होतात आहेत, त्याला फेन्सिंग मारा. आपण त्यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत तिथे फेन्सिंग मारली आहे. मग ती जागा अनधिकृत, ती वास्तू अनधिकृत झालीच कशी? जर तुम्ही तिला रितसर पब्लिश करून टेंडर काढताय, वर्क ऑर्डर देताय, मग ते अनधिकृत होईल का? नाही होणार ना. मग अनधिकृत कशी? मग तुमचा संभ्रम कसला? आणि मी स्वतः तुम्हाला फोटो दिलेले आहेत की ह्या व्यक्तीने तोडफोड केलेली आहे. जर तुमचे ते फोटो घाळ झालेले आहेत तर तुम्ही माझ्याकडनं दुसरी प्रत का नाही मागवली? मागवायला हवी होती ना, की माणूस कोण आहे मला दाखवा, कारण मी माणसांसहित कोण तोडफोड करतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणाच्या समोर आहे? मुतारी तोडल्याने कोणाला फायदा होणार आहे हे तर आपल्याला समजणं इतपत आपण शहाणे आहोत ना. जर ती मुतारी तोडून कोणाला, फक्त त्या हॉटेलच्या मालकाला फायदा होणार आहे, रस्त्यावर येणाऱ्या सामान्य नागरिकाला त्याचा फायदा नाहीये. मुतारी असण्याने सामान्य नागरिकांना फायदा आहे, याचा विचार आपण केला का? आणि 2 वर्षानंतर तुम्ही गुन्हा दाखल, अज्ञात इसमाच्या नावाने गुन्हा दाखल करा असं पत्र देताय, ही कोणती पद्धत झाली मॅडम? मग जे महापालिकेचं नुकसान बांधकाम करता झालं, नागरिकांना आता उघड्यावर जावं लागणार आहे, ते जे नुकसान होणार आहे ते कोण भरून देणार आहे? म्हणजे अज्ञात इसम लिहिलं की विषय संपला. मॅडम, मला याचं नीट उत्तर देण्यात यावं, प्रॉपर उत्तर देण्यात यावं. या ठिकाणी यांचे पूरक प्रश्न असे आहेत की सदर बांधकाम होतं, ती जागा कोणाच्या ताब्यात होती, त्याचं ॲग्रीमेंट आपल्या नावावर होतं का? सदर बांधकाम तोडण्याची आपल्याला नोटीस आली होती का? त्या बाबतीत जबाबदार अधिकारी कोण? त्या टायमाला मालमत्तेचा प्रमुख कोण? त्या टायमाला वॉर्ड ऑफिसर कोण? जर ही मालमत्ता तोडण्यात आली कुठलीही पूर्वकल्पना न देता, त्याविषयी आपण कंप्लेंट कधी दाखल केली? तोडण्यात कधी आलं आणि कंप्लेंट कधी दाखल करण्यात आली? आणि यासाठी जो जबाबदार व्यक्ती, अधिकारी, या बाबतीत जबाबदारी कोण? अशी उत्तर द्या. चालेल. मी याविषयी मग जेव्हा हे तोडलं गेलं त्यावेळेला माझ्या आधीचे सहाय्यक आयुक्त होते. मी नाही उत्तर देतो मी. फक्त काय होतंय, मी बोललो की पत्रकार असे करतात की सगळीकडे ते जातं सगळं, त्यामुळे मी असं शांत बसलो आहे. आता हाच जर विषय घेतला तर ते म्हणता येईल, आपण कुठंतरी म्हणलं होतं की बात निकले तो बहुत दूर तक जाईल. तशा पद्धतीनं हे ज्यावेळेला 2005चं जे ॲग्रीमेंट झालं, त्या ॲग्रीमेंटमध्ये MIDCनं आणि महापालिकेचं ॲग्रीमेंट झालं होतं की रस्ते आणि ज्या काही जागा आहेत त्या हस्तांतर केल्या महापालिकेला MIDCनं. तर 2005ला MIDCनं हस्तांतर केले. आणि जशा गवते मॅडम सांगतायत की तिथं जे आम्ही नाही रस्त्यात प्लॉट, त्या रस्त्याकडेच्या जागा आणि काय प्लॉट हे असं ते मलउदंचन केंद्रासाठी दिलं होतं. तिथपर्यंत मी येतोय, त्याचं पुढं काय झालं पण ते तुम्हाला माहिती आहे. फक्त हा प्रश्न फक्त जो याचा आहे टॉयलेटचा आपला,
युरिनल्स आणि स्वच्छतागृह जे आहे, तर हे रस्ता प्लॉटच्या बाजूलाच आहे तो आणि रस्त्याच्या कडेला. हां तेच ना, रस्ता फुटपाथला लागून तो शौचालय, त्याच्या पाठीमागं तो प्लॉट आहे तो. तर हे ज्यावेळेला ताब्यात दिलं आपल्याला, ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेला स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं त्यावेळेला ठाणे बेलापूर रोडवर चांगल्या पद्धतीचं एक शौचालय असावं म्हणून आपण काही शौचालय बांधली, टेंडर काढलं, हे सगळं बरोबर आहे. टेंडर काढल्यानंतर सगळं झालं त्याचं आणि परत 2016 का 17ला एक MIDCचं आपल्याला पत्र देते. हा एक प्रश्न पडतो की हे रहदारीला अडथळा होतोय आणि हे अनाधिकृत आहे आणि ते तुम्ही पाडलं पाहिजे. ते असं MIDCला पत्र दिल्यानंतर आता जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं की त्यांचे जे पूरक प्रश्न आहेत पॉईंट ऑफ ऑर्डर येते. 17ला आपल्याला कोणतंही पत्र दिलेलं नाही आहे. जी युरिनरी बांधली आहे ती 2022ला बांधली. तुम्ही बघा टेंडर 2022ला युरिनरी आपण बांधलेली आहे. मग 2017ला जे MIDCने आपल्याला पत्र दिले ते असं पत्र दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही जे ROW अंतर्गत OS1 प्लॉट दिलेला आहे तिथे अनधिकृत झोपड्या वाढत आहेत, तर त्या लवकरात लवकर निष्कासित करून त्या ठिकाणी फेन्सिंग करून घेण्यात यावी. महापालिकेने त्यांना कळवलेलं की तुमच्या तुम्ही आम्हाला जी दिलेली जागा आहे त्याच्यावर अनधिकृत बांधकाम होतं. त्यावर MIDCने आपल्याला रिप्लाय दिलेला आहे आणि त्यात त्यांनी असंही नमूद करून ठेवलेलं आहे की MIDC याबाबत कोणताही अंदाजपत्रकात खर्च करू शकत नाही, कारण ही जागा महापालिकेला दिलेली आहे. ते स्पष्ट नमूद आहे. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. ते 2017ला पत्र दिलं, त्या पत्राला अनुषंगून आपण तिथं संरक्षण इमारत बांधली आणि परत टॉयलेट पण बांधलं. मी जे पुढचं म्हणतो की हे सगळं केल्यानंतर MIDCचं जे पत्र आहे 27/2/23चं, त्या पत्राच्या अनुषंगानं उभारलेलं सार्वजनिक शौचालय अनधिकृत असून त्यामुळे ते निष्कासित करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती उपअभियंता MIDC यांनी केलेली आहे. ह्या पत्रापर्यंत मी आलो म्हणजे एक कारवाई करावी म्हणून, पण आपल्या लोकांनी काही कारवाई केली नाही. दरम्यानच्याच कालावधीत तुम्ही जे म्हणताय की ते कुणीतरी पाडलं, आमचे लोक म्हणतात की अज्ञात इस्मानी पाडलं, पण तुमच्याकडे पुरावे आहेत की ते पाडलं कुणी, तर त्यावेळेला जसे जे वॉर्ड ऑफिसर होते की ते पुरावे देऊन पण त्यांनी आणि विधी विभागाचे अभिप्राय पण घेतले. विधी विभागानं सरळ अभिप्राय दिले की गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी फक्त त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्र दिलं आणि अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा म्हणजे पत्र दिलेलं आहे. तर हे संपूर्ण प्रकरण जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं आता मुद्दे की त्यावेळेचे वॉर्ड ऑफिसर कोण होते, बांधलं कोणी, काय केलं, बांधलं आता ज्यांनी बांधलं ते आपल्या महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी बांधलं आणि लोकांना त्याचा लाभ होत होता. आता तुम्ही जो मुद्दा काढला की हे शौचालय ज्याच्या समोर होतं आणि ज्याला त्याचा त्रास होणार होता त्याच्याकडं जे त्यांनी पाडलेलं असाय, तर त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी त्या खुर्चीवर बसलोय आयुक्त म्हणून मी ते निर्णय घेतो. ते सगळीच चौकशी कोण कोण होते ते बघून त्यांना पण जबाबदार धरला लागेल का नाही ती माहिती घेतो ना मी, त्यावेळेला कोण होते ती आपण करू ना, इयर वाईज काढू त्या पिरियडमध्ये कोण होतं ते. येस. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्तांनी जे उत्तर दिले समाधान झाले. फक्त एवढंच की 2023ला शौचालय तोडले, मुतारी तोडली आहे, गुन्हा दाखल करण्याचं पत्र द्यायला 2 वर्ष लागले, तर आता फक्त चौकशी करण्यासाठी 5 वर्ष लागू नये एवढीच अपेक्षा आहे. साहेब सांगतील ना कोण होते वॉर्ड वाईज, त्यावेळेला कोण होतं पालिकेचीच माहिती घेतो. मॅडम माझा प्रश्न आहे 3 नंबरचा. नवी मुंबई नगरपालिकेस MIDCने ROW अंतर्गत भूखंडावर करार पद्धतीने असलेले होर्डिंग का काढण्यात आली आणि कोणासाठी काढण्यात आली. आता मॅडम याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दिलेली आहेत आणि त्याचं सुवर उत्तर दिलेलं आहे की रौनक एंटरप्राइजेस ॲडव्हर्टायझिंग ह्या ठेकेदारास दिलेली आहे. तर आपण अनधिकृत होर्डिंग असलेले टेंडर काढतो आणि लोकांना देतो का. त्यात अजून त्यांनी असं म्हटले की ती मुतारी अस्तित्वात, स्वच्छतागृह अस्तित्वात नसल्याने तिकडचं होर्डिंग काढणे. असे किती म्हणजे घाटकोपरचे इन्सिडेंट झाल्यानंतर किती अशा होर्डिंग आहेत नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर रस्ता असेल किंवा पटणी रस्ता असेल किंवा MIDC रस्ता असेल या ठिकाणचे रस्त्याला लागून असलेले होर्डिंग काढले आणि हे काढण्यासाठी एखादा अधिकारी त्याची ड्युटी संपल्यानंतर 7:30 वाजता स्वतः अतिरिक्त आयुक्त स्वतः येतात आणि होर्डिंग काढतात.
ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात घडलेली पहिली घटना आहे. ही अतिरिक्त आयुक्त स्वतः येतात, उभे राहतात 7:30 वाजता संध्याकाळी आणि होर्डिंग काढून घेतात. म्हणजे ती एकच होर्डिंग जी बरोबर मुंबई एक्सप्रेस हॉटेलच्या समोर होती, तीच लोकांच्या डोक्यावर पडून लोक दगावणार होती घाटकोपरसारखी. आणि बरोबर पटणीच्या समोर आहे ती पडणार नव्हती. दिघ्यातच सांगते मॅडम, मी दिघ्याच्या बाहेर जाणार नाही. हिंदुस्तान टाइम्सच्या समोरची होर्डिंग आहे ती पडणार नव्हती. पुढे गेल्यानंतर सचिन गॅरेजजवळ भली मोठी होर्डिंग लागलेली आहे, तीही पडणार नव्हती. फक्त एकच जी मुंबई एक्सप्रेस हॉटेल समोरची होर्डिंग आहे तीच पडून लोकांचं नुकसान होणार होतं. मॅडम हे दोन्ही प्रश्न संलग्न विचारले. मुतारी का काढली, का गुन्हा दाखल केला नाही, आणि होर्डिंग का काढली. मुतारीच्या बाजूलाच होर्डिंग होती, मुतारीही काढली, होर्डिंगही काढली. महापालिकेला दिलेली होती साहेब, करार आहे. नाही तिथेच आपण ठाणे बेलापूर रस्ता जो बांधला त्या रस्त्याला लागून असलेल्या फुटपाथवर मुतारीच्या बाजूला होर्डिंग. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे फक्त एकाच हॉटेलला त्रास होतो. आणि ते एवढ्यासाठी हे सगळं केलं का, आणि इथे उत्तर मोहन दिलं. तर मला सविस्तर उत्तर देण्यात यावं की एकाच होर्डिंगने त्रास होणार होता का घाटकोपर सारखा इन्सिडेंट हा फक्त मुंबई एक्सप्रेस समोरच घडणार होता का, याचं मला सविस्तर उत्तर देण्यात यावं. आहेत पण मी द्यावं की त्यांनी द्यावं, सरांनी परवानगी. नाही त्यांनी सांगितलं अतिरिक्त आयुक्त, पण अतिरिक्त आयुक्त कोण सांगा ना काय. गेटे साहेब होते. गेटे साहेब याचं उत्तर मीच देतो. तुम्ही आले नव्हते साहेब तेव्हा. गेटे साहेब आलेले स्वतः, राहुल गेटे साहेब संध्याकाळी 7:30 वाजता ड्युटी आवर संपल्यानंतर. आणि महापालिकेचे कर्मचारी एवढे चांगले आहेत ना की त्यांचा वर्किंग आवर संपला तरी सुद्धा काम करतात. एक होर्डिंग तोडायला CBD वरून डायरेक्ट निघायला एवढं त्यांचं लक्ष आहे. पाऊस पडला आणि पाणी भरलं तर मात्र एकही अधिकारी फोन नाही उचलत. मला उत्तर देण्यात यावं सविस्तर. शौचालय आणि मुतारी कुणी मॅडम, सन्माननीय महापौर, सर मी बोलू की कसं. नाही किती होर्डिंग काढली ते सांगतील, त्याच्या अगोदर मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पण त्या रात्री आपण सर मला बोलू द्या. राईट ओके. नाही असं झालं की घाटकोपर इन्सिडेंट्स नंतर जी काही धोकादायक असतील किंवा जी काढावायची आहेत तर ते एकच होर्डिंग काढलं गेलेलं नाही. बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंत अनेक होर्डिंग काढली गेली. साधारणतः एक 22 ते 28 होर्डिंग काढली गेली. त्याचा एक्झॅक्ट आकडा मी आपल्याला थोड्या वेळात सांगतो. नाही दुसरं असं की ते एक होर्डिंग का काढले गेले या संदर्भाची माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती अशी आहे की मी रौनक ॲडव्हर्टायझिंग यांना ठेका दिला होता ॲडव्हर्टायझिंगचा. आणि त्या ॲडव्हर्टायझिंगच्या बदल्यात त्यांनी आपली CTPT जी आहे त्याची पेंटिंग करायची, सुशोभीकरण करायचे आणि देखभाल करायची होती. आणि ते देखभाल सुशोभीकरण करतील त्या बदल्यात आपण त्यांना जाहिरात करू देऊ अशा प्रकारचं आपलं त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट झालेलं होतं. तर असं झालं की हे जे शौचालय होतं ते शौचालयाची देखभाल करायची आणि त्या बदल्यात त्यांना तिथे ते होर्डिंग आपण उभारू दिलं होतं. पण ते शौचालयच अस्तित्वात नव्हतं, त्यामुळे ते जे होर्डिंग उभारणे होतं त्याला काही अर्थ नव्हता. आणि त्याच काळात जी घाटकोपरची दुर्घटना होती त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बेलापूरपासून दिघ्यापर्यंत जी धोकादायक आढळली त्या प्रकारची त्यांनी निष्कासित केलेली आहे आणि त्या वेळेला हे निष्कासित करण्यात आलेलं आहे. साहेब तुम्ही जे सांगताय माझ्याकडेही ती वर्क ऑर्डर आहे. रौनक एंटरप्राइजेसला दिलेलं तुम्ही, आणि 4 महिने झाले होते त्याला वर्क ऑर्डर देऊन. 4 महिन्यात ताबडतोब त्याचं काम संपलं आणि त्याच्यामध्ये असं कुठेही रंगरंगोटी वगैरे असं मेन्शन नव्हतं साहेब. त्याला जी वर्क ऑर्डर दिलेली ती फक्त होर्डिंगचीच ऑर्डर होती. माझ्याकडे ती ऑर्डर आहे साहेब. आणि याच्यामध्ये फक्त त्याला हे क्लॉज देण्यात आला की मुतारीचा आहे म्हणून तुला नाही. मग तसंच ठेवून पुढे सुद्धा आहे ना स्टेशनच्या कोपऱ्यावरती एक तुम्ही मोठी भली मोठी लावलेली आहे होर्डिंग, अगदी ग्रीनवर्डच्या समोरच आहे.
त्याचा त्रास होत नाही आहे का? आणि रोडला त्याचाही त्रास आहे ना, मग ती का नाही काढली? जर ROW अंतर्गत तुम्हाला काढायची आहे ना, मग तुम्ही ही होर्डिंग काढताय, मग ती होर्डिंग काढायला काय प्रॉब्लेम होता? त्यानंतर पुढे गेल्यानंतर संजय गांधी नगरला जी एवढी भली मोठी लागलेली आहे ती का नाही तुम्ही होर्डिंग काढली? ती पण सिंगल होर्डिंग होती. त्यानंतर हिंदुस्तान टाइम्सच्या इथे आहे. माझा प्रश्न साधा होता, तुम्ही इथे सरळ म्हटलेला आहे की घाटकोपर होर्डिंग पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंग काढल्या. आपली होर्डिंग अनधिकृत होती का? नव्हती. आपली लिगल होर्डिंग होती. बरं, ती पडण्यासारखी होती का? नव्हती. मग काढण्याचं कारण काय होतं? म्हणजे पर्पजफुली कोणाचा तरी फायदा व्हावा म्हणून तुम्ही काढताय. ROW अंतर्गत तुम्ही जर काढायचं होतं ना, तर मग सगळ्याच काढा. ज्या ठाणे बेलापूर रस्त्याला लागून आहेत ना, त्या सगळ्याच काढा. 28च का काढल्या? सगळंच काढा. एकही होर्डिंग ठेवू नका. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, तिसऱ्याला तिसरा न्याय, असं करू नका. आणि मग तेव्हाच तुम्ही ही मोहीम घ्यायची होती. ज्या अर्थी तुम्ही एक काढली त्याचा अर्थ तुम्ही कोणाला तरी बायस आहात. बायस आहात म्हणूनच तुम्ही ती होर्डिंग काढली ना. मला नीट उत्तर द्या साहेब. मला मी 10 वेळा उठणार, पुन्हा तो प्रश्न विचारणार, त्यापेक्षा सविस्तर उत्तर द्या. आणि जर तुम्हाला येत नसेल तर मॅडम माझा प्रश्न राखीव ठेवावा. गेटे साहेब जेव्हा येतील तेव्हा त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. मॅडम, आपण जे होर्डिंगचे जे जाहिराती किंवा टेंडर जे काढतो, त्या टेंडरचे आपण काही जागा निश्चित केल्या होत्या, त्या जागेवर होर्डिंग उभं राहायचे, ते एक वेगळं टेंडर होतं. आणि हे जे टेंडर आहे की जिथं आपले CTPT आहेत शहरामध्ये, त्या CTPTच्या ठिकाणी काय होर्डिंग उभा करायची. आणि ते होर्डिंग उभा केल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये त्यांना त्या शौचालयाची बाह्य ते बरोबर ते केलं. ते केलं आपण. आता हे जर तिथं टॉयलेटच तिथं कुणी पाडलं काय, तो चौकशीचा भाग आहे. पण तिथं टॉयलेटच नाही आणि टॉयलेट नसल्यामुळे तो विनाशुल्क तो वापरत होता. हे कारण त्याच्या पाठीमागे दिसतं. मग साहेब माझं म्हणणं तेच आहे ना, जर ते विनाशुल्क वापरलं जात होतं ना, जर टॉयलेट काढलं त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही, केला तो अज्ञात इसमावर करा असं पत्र दिलं, अजूनपर्यंत तोही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जर CTPT होतं आणि तिथे टॉयलेट नाहीये, तिथेवर होर्डिंग लावल्याने आपल्याला सोर्स ऑफ इन्कम मिळतंय, तर त्याचं तुम्ही वेगळं टेंडर काढून त्याच्यासाठी प्रोसिजर करायला पाहिजे होती ना. त्यासाठी होर्डिंग उतरायची गरज नव्हती. हा सरळ प्रश्न आहे. तुम्ही होर्डिंग उतरवली याचा अर्थ तुम्हाला त्यातून मिळणारा इन्कम नको होतो. त्यासाठी दुसरा मार्ग होता. मी स्पष्टपणे सभागृहासमोर बोलते की माझा आरोप आहे की यामध्ये काहीतरी साठलोट होतं म्हणून कोणाच्या तरी याच्यासाठी ते झालेलं आहे. ही मुथारी सुद्धा तोडण्यात आली एका हॉटेलसाठी आणि ते होर्डिंग सुद्धा तोडण्यात आलं, एका हॉटेलसाठी तोडण्यात आलं. आणि याची रितसर चौकशी व्हावी अशी महापौर मॅडम आपल्याला माझी विनंती आहे. धन्यवाद. याची चौकशी करू आपण. सन्माननीय सदस्य, प्रश्नोत्तरांची वेळ संपलेली आहे. आपण विषय क्रमांक 2 सन्माननीय सभागृह नेते मांडते. या ठिकाणी विषय क्रमांक 2 नगर विकास खात्याने आपण जे विनियम केलेले होते ते निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विखंडन करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी ते सुरू करतात. त्या दृष्टीने आपण काय प्रतिनिधित्व महापालिकेचं 15 दिवसामध्ये करायचं अशा प्रकारचं 30 दिवसाच्या आतमध्ये अशा प्रकारचा नियम आहे. खरं म्हणजे हा विषय डायरेक्ट सचिवांकडून आपल्याकडे महापालिकेकडे येणं अपेक्षित होतं, पण तसं नव्हतं. आयुक्तांच्या मार्फत त्या ठिकाणी आपल्या सभागृहाला त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. या ठिकाणी आपल्यामार्फत माझ्यामार्फत एक नमुना तयार करण्यात आला होता. जास्त वाचायला वेळ जावा नव्हता म्हणून मी सभेच्या सुरुवातीलाच तो सर्व सदस्यांना त्या ठिकाणी देण्यासाठी सांगितलं. सगळ्यांना भेटला का? तर या दृष्टीने सर्वांनी जो रिप्लाय आहे, जो प्रतिनिधित्व महापालिकेचं हे सभागृहाच्या वतीने त्या बाबतीत वाचलं असेल तर
पहिला काय याच्यामध्ये काय दुरुस्ती वगैरे काय करायचे असतील, सुधारणा काय करायची असतील त्या बाबतीत चर्चा व्हावी अशी माझी विनंती आहे. अरे कॉपी रेकॉर्ड लागेल जरा. अनुमोदन द्या. माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सन्मानित सभागृह नेत्यांनी जो विषय क्रमांक 2 मांडला आहे त्याच माझं अनुमोदन. रिप्लायला अनुमोदन. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी लवकरात लवकर सचिव महोदय, महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर हा जो नमुना आहे हा सभागृहाने त्या ठिकाणी मंजूर केल्यानंतर जो प्रतिनिधित्व तो लवकरात लवकर राज्य शासनाला पाठवून द्यावा, जेणेकरून राज्य शासन त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय त्या ठिकाणी घे अशी विनंती. आणि एक कॉपी पत्रकारांना देखील दे. सन्माननीय सभागृह नेत्याने जो नमुना पत्र आपल्यासमोर ठेवलेला आहे तो मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. हा बहुमताने मंजूर असं मी जाहीर करते आहे आणि सचिव मॅडमना आदेशित करते की कायम करण्यात यावं आणि शासनाला लवकरात लवकर हे पत्र नमुन्याप्रमाणे पाठवण्यात यावं. माननीय महापौर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आत्ताच सभागृह नेते यांनी एक ड्राफ्ट जो आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे. सभागृहामध्ये मंजूर झालेला आहे. तो पाठवण्याबाबतच्या सूचना आहेत त्याची नोंद घेण्यात येत आहे. सदरचे जो ड्राफ्ट आहे तो 1 न अन्वये कायम करण्यात येत आहे. विषय क्रमांक 3 सभागृह नेते मांडतात. विषय क्रमांक 3 आयुक्तांचं पत्र गटाई कामगार व्यवसाय करण्याबाबतच्या जागा निश्चित करण्याबाबत. बोला सन्माननीय सदस्य गायकवाड मॅडम.